आलेल्या सर्व परमात्म्यांना माझा नमस्कार. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात रामदास स्वामींच्या एका कथेने करत आहे. महाराष्ट्रात रामदास स्वामी नावाचे एक थोर महापुरुष होऊन गेले. त्यांनी निरनिराळ्या गावांमध्ये जाऊन निरनिराळ्या शहरांमध्ये जाऊन प्रवचनं दिली आणि आपल्या प्रवचनांनी जनजागृतीचं कार्य केलं. असेच एकदा रामदास स्वामी एका गावात प्रवचन देत होते. गावात एक पहाडावर एक राम मंदिर होतं. त्या राम मंदिरामध्ये ते आपलं प्रवचन करत होते आणि प्रवचन संपल्यानंतर एका बाईनी उभं राहून स्वामीजींना प्रश्न केला, स्वामीजी, आपण परमात्म्याबद्दल बोलत होता, परमात्म्याच्या अनुभूतीबद्दल बोलत होता आणि तुमच्या वाणीने जेव्हा अनुभूतीच्या गोष्टी ऐकल्या तेव्हा मलाही इच्छा झाली की परमेश्वराची अनुभूती मला पण व्हावी. तुम्ही माझी इच्छा पूर्ण करू शकाल का? तुम्ही मला परमात्म्याची अनुभूती करू शकाल का? रामदासांनी बडं सहजतेने उत्तर दिलं, हो, अवश्य करू शकेन. फक्त एक माझी अट आहे. ती अट जर तू पूर्ण केलीस तर मी तुला परमात्म्याची अनुभूती करून देईन. ती म्हणे, तुम्ही जी अट ठेवाल प्रत्येक अट मी पूर्ण करीन, पण मला परमात्म्याची अनुभूती करायचीच आहे. रामदास स्वामींनी सांगितलं, मला खीर खूप आवडते आणि खूप दिवसापासून मी खीर खाल्लेली नाही आहे, तर माझी इच्छा आहे तुम्हाला खीर खिलवून दे आणि मी तुला परमात्म्याची अनुभूती करून देईन. बाई एकदम आनंदी झाली, खुश झाली, प्रसन्न झाली. अरे, खूपच सोपा सौदा आहे. नुसतं एक खीर बनवून खिलवली तर देवाची अनुभूती होऊन राहिली. ती बाई आनंदाने आपल्या घरी गेली. घरी जाऊन दूध गरम केलं, दुधात खीर बनवली. खूप 4 तास मेहनत करून घोटून घोटून खूप चांगली खीर तयार केली. बदाम, पिस्ते, काजू सगळं त्याच्यात घातले, सुखे मेवे टाकले. खूप प्रयासाने, खूप मेहनतीने, खूप छान, खूप सुंदर अशी खीर तयार केली आणि ती खीर घेऊन स्वामीजींना अर्पण करण्यासाठी आली. स्वामीजींना भेट करण्यासाठी आली. तर पहाडावरनं तिला येताना पाहिलं. तर रामदास स्वामींनी काय केलं, थोडे खाली उतरले आणि खाली एक छोटासा एक नाला वाहत होता आणि त्या नाल्यात आपला कमंडलू भरला. कमंडलूमध्ये चिखल भरून आपल्या जागेवर बसले. ती बाई आली, स्वामीजी, ही खीर मी तुमच्यासाठी बनवून आणली आहे. तुमची खीर खायची इच्छा होती ना, ही खीर आणली आहे. रामदास स्वामींनी तो चिखल भरलेला कमंडलू तिच्यासमोर ठेवला. हा घे, या कमंडलूत टाक.
तिने पाहिलं त्या कमंडलूमध्ये चिखल भरलेला होता. तिने सांगितलं, स्वामीजी तुमचा कमंडलू खूप खराब आहे, त्याचे चिखल आहे, द्या मी स्वच्छ करून देते. ती उचलायला लागली. स्वामींनी सांगितलं, नको नको, त्या कमंडलूला हात लावू नको, त्याच्यातच टाक. ती म्हणे, अहो पण याच्यात चिखल आहे ना, आणि जर या चिखलवाल्या कमंडलूमध्ये मी जर माझी खीर टाकली तर ती खीर खराब होऊन जाईल. रामदास स्वामी म्हणाले, अगं बाई, ती खीर तू माझ्यासाठी आणली होती ना? तर म्हणे, हो. तर मग दे ना मला, मी म्हणतोय टाक याच्यात, तर टाक, तुला काय जात आहे? म्हणे, स्वामीजी ही खीर मी तुमच्यासाठीच बनवून आणलेली आहे. ही मी 4 तास मेहनत करून बनवून आणली आहे आणि मला तुम्हालाच द्यायची आहे. पण जोपर्यंत तुमचा कमंडलू स्वच्छ होत नाही तोपर्यंत ही खीर मी तुम्हाला देणार नाही. तर स्वामींनी सांगितलं, अगं बाई, पण माझ्यासाठी आणली, दे, मी म्हणतो तिथे टाक ना, तुझं काय जात आहे? ती म्हणाली, नाही, मी तोपर्यंत टाकणार नाही जोपर्यंत तो कमंडलू स्वच्छ होत नाही, कारण मी 4 तास मेहनत करून ती खीर बनवली आहे. अशी मेहनत केलेली खीर मी तुमच्या घाणेरड्या कमंडलूत कसं टाकू? रामदास स्वामी हसले आणि तिला म्हणाले, बाई ग, जे 4 तास मेहनत करून तुझी खीर बनवली, ती खीरसुद्धा तू घाणेरड्या कमंडलूमध्ये टाकायला तयार नाही आहे. तर मी आयुष्यभर मेहनत करून, तपश्चर्या करून, तप करून जी परमात्म्याची अनुभूती प्राप्त झाली ती तुझ्या घाणेरड्या कमंडलूमध्ये कशी टाकू? तू तुझं चित्त शुद्ध कर, तुझं चित्त पवित्र कर. जोपर्यंत चित्त शुद्ध करत नाही तोपर्यंत मी पण तुला अनुभूती करू शकत नाही. एका छोट्याशा गोष्टीवरनं सगळं आध्यात्मिक ज्ञान त्यांनी तिला दिलं. आपल्या पण आयुष्यात आपण हेच करतोय. आपलं कमंडलू स्वच्छ नाही आहे, आपलं कमंडलू पवित्र नाही आहे, आपल्या कमंडलूमध्ये चिखल आहे, माती आहे, आणि असाच कमंडलू घेऊन आपण जगातलं अमृत गोळा करून राहिलो आहे, जगातली खीर गोळा करून राहिलो आहे, आणि ती खीर घेऊन त्या घाणेरड्या कमंडलूमध्ये टाकून राहिलो आहे, आणि त्याच्यामुळे ती खीर पण नष्ट होऊन राहिली आहे, ती खीर पण खराब होऊन राहिली आहे. आपण काय करतो आयुष्यात? एखाद्या चांगल्या देवस्थानावर जातो, त्या देवस्थानात वाहणारं चैतन्य, वाहणारं अमृत तिथे दर्शन करून ग्रहण करतो, आणि ग्रहण करून आपल्या घाणेरड्या कमंडलूमध्ये टाकतो. एखाद्या सत्पुरुषाच्या सान्निध्यात जातो, त्याचे 4 बोल ऐकतो, त्याचे 4 शब्द ऐकतो, त्याच्याकडनं मिळालं थोडंसं अमृत घेतो आणि आपल्या घाणेरड्या कमंडलूमध्ये टाकतो. पुन्हा एखाद्या तीर्थक्षेत्री जातो, त्या तीर्थक्षेत्रावर जाऊन तिथून जे अमृत मिळतं ते सगळं अमृत एकत्र करतो आणि आणून आपल्या कमंडलूमध्ये टाकतो. एखाद्या स्वामीजवळ जातो, त्या स्वामीचं सानिध्य प्राप्त करतो, त्या सानिध्यात जे 4 अमृताचे थेंब आपल्याला मिळतात ते आणतो आणि आपण आपल्या कमंडलूमध्ये टाकतो. ते कमी पडलं तर निसर्गाच्या सानिध्यात जातो, एखाद्या रिसॉर्टमध्ये जातो, समुद्रकाठी जातो, नदीकाठी जातो, पहाडावर जातो, सगळीकडे जातो, आणि सगळीकडे जाऊन थोडं 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 अमृत गोळा करतो, आणि अमृत गोळा करून आपल्या घाणेरड्या कमंडलूमध्ये टाकतो. आणि असं कमंडलूमध्ये टाकून पुन्हा अपेक्षा करतो की आपला कमंडलू पूर्ण अमृताने भरला पाहिजे. आणि नंतर जेव्हा भरत नाही, आयुष्यात जेव्हा समस्या येतात, आयुष्यामध्ये जेव्हा प्रॉब्लेम येतात, तेव्हा रडतो, मी एवढं अमृत गोळा केलं, मी एवढ्या सत्पुरुषांना भेटलो, मी एवढ्या सानिध्यात राहिलो, एवढ्या स्वामींना भेटलो, एवढी प्रवचनं ऐकली, एवढ्या मंदिरात गेलो, एवढं पुण्यकर्म केलं, एवढ्या पोथ्या वाचल्या, एवढे जप केले, तरी माझ्या नशिबी असं का आलं? ते याच्यासाठी आलं की आतमधलं विष तसंच्या तसंच होतं. ते विष दूर करण्याचा आपण प्रयत्न केला नाही. आपण काय केलं? सगळं अमृत गोळा केलं, आणि अमृत गोळा करून त्या विषात टाकत गेलो, टाकत गेलो, टाकत गेलो, आणि ते अमृतसुद्धा विष करत गेलो. तर ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया आपल्याला बदलायची आवश्यकता आहे, आपल्याला त्यात चेंज करायची आवश्यकता आहे, आपल्याला त्यात बदल करायची आवश्यकता आहे. बदल हा करायचा आहे
आता अमृत गोळा करणं बंद करून टाका. आयुष्यात जे अमृत गोळा करताय की नाही, ते अमृत गोळा करणं बंद करून टाका. मंदिरात जाऊ नका, स्वामींकडे जाऊ नका, प्रवचन ऐकू नका, पोथ्या ऐकू, काही करू नका. सगळं बंद करून टाका. हे जर बंद नाही केलं तर कधीही कमंडलू स्वच्छ होणार नाही. अमृत ग्रहण करणं सगळं बंद करून टाका आयुष्यातलं. फक्त आपला कमंडलू स्वच्छ आधी करा, आधी कमंडलू पवित्र करा. आणि जोपर्यंत कमंडलू पवित्र करत नाही तोपर्यंत जितकं तुम्ही अमृत गोळा कराल, आयुष्यात जितकं अमृत गोळा कराल, सगळ्या अमृताचं विष कराल. अरे बाबा, तुम्हाला नको आहे तर दुसऱ्यासाठी ते अमृत सोडा ना. ते चांगलं चैतन्य, चांगलं व्हायब्रेशन लोकांसाठी सोडा. ज्यांचं कमंडलू स्वच्छ आहे, ज्यांचं कमंडलू पवित्र आहे, ज्यांच्या कमंडलूमध्ये गेल्यानंतर तिथे ते अमृताचं अमृत राहू शकतं, विषात जाणार नाही. तर हे जोपर्यंत करत नाही तोपर्यंत अमृत गोळा करणंच बंद करून टाका. एकदम उलटी दिशेमध्ये चाला. सर्वात पहिले तुम्ही तुमचं कमंडलू स्वच्छ करा. कल्पना करा, तुम्ही एक घाणेरडी बाटली आहात. या बाटलीमध्ये अगदी पूर्ण चिखल भरलेला आहे, अगदी घाणेरडं पाणी भरलेलं आहे, त्याला वास येऊन राहिला आहे, किडे पडलेत त्याच्यामध्ये. अशी एक मोठी बाटली आहे. तुम्ही काय करता, एखाद्या स्वामीसमोर जाता, थोडंसं वाकवता, 1-2 थेंब त्यातले पडतात. पुन्हा एखाद्या मंदिरात जाता, पुन्हा वाकवता, त्यातले 1-2 थेंब पडतात. पुन्हा काय करता, एखाद्या तीर्थक्षेत्री जाता, तिथे 2-3 थेंब टाकता. आणि 2-3 थेंब टाकून तुम्हाला वाटतं की हा पूर्ण घाण निघाली पाहिजे, माझ्या आयुष्यातली सगळी घाण गेली पाहिजे, माझ्या आयुष्यामधले सगळे वाईट अनुभव गेले पाहिजेत. जातील का? नाही जाणार. तुम्हाला ती बाटली पूर्णपणे आडवी करावी लागेल, उलटी करावी लागेल. जोपर्यंत उलटी करत नाही तोपर्यंत त्या बाटलीमधली घाण बाहेर कधी पडणारच नाही. तुम्हाला काय करावं लागेल, बाटली अशी उलटी करावी लागेल, अशी पूर्ण पालथी करावी लागेल. आणि पालथी केल्यानंतर मग घाणीला सांगावी लागणार नाही, बाई ग जा. घाण आपोआप अशी हळूहळू 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 पूर्ण घाण निघून जाईल. आणि घाण निघून गेल्यानंतर मग शुद्ध हवेला, पवित्र हवेला, स्वच्छ हवेला, चैतन्याला, परमेश्वराला बोलवायची गरजच नाही. ती सगळी गरज पूर्ण आपोआप होईल. आपोआप चैतन्यरूपी परमात्मा तुमच्या बाटलीमध्ये हळूहळू 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 येता येता पूर्ण बाटली चैतन्याने भरून जाईल. पण हे केव्हा होईल, जेव्हा तुम्ही आपली बाटली पूर्ण उलटी कराल. 2 थेंब टाकून चालणार नाही, पूर्ण उलटी करावी लागेल. आणि उलटी केल्यानंतर आपोआप सगळं त्यातलं विष, सगळी घाण, सगळी माती सगळं निघून जाईल आणि चैतन्याने तुमची बाटली भरली जाईल. आता ती बाटली तुम्ही कोणासमोरही उलटी करा. आता ती एखाद्या देवाच्या मूर्तीसमोर उलटी करा, एखाद्या झाडासमोर उलटी करा, एखाद्या स्वामीसमोर उलटी करा, एखाद्या माणसासमोर उलटी करा, एखाद्या झाडासमोर उलटी करा, एखाद्या गाढवासमोर उलटी करा, एखाद्या घोड्यासमोर उलटी करा, एखाद्या नदीसमोर उलटी करा, एखाद्या समुद्रासमोर उलटी करा. ती बाटली तुम्ही कुठे पालथी घालताय त्याला काहीही महत्त्व नाही हो. महत्त्व आहे तुम्ही बाटली उलटी केली त्याचं. जेव्हा तुम्ही बाटली उलटी कराल तुमची घाण सर्व निघून जाईल. तुम्ही कुठे समर्पित होता त्याला काहीच महत्त्व नाही. आपण काय करतो माहिती आहे, आपण स्टेशनवर बसतो, पाहतो ही पॅसेंजर आली का, ठीक आहे, ही लोकल आली का, ठीक आहे, ही एक्सप्रेस ट्रेन आहे का, ठीक आहे, ही मेल आहे का, ठीक आहे. बसत कशातच नाही. सगळ्या गाड्या नुसते निरीक्षण करून राहिलो आहे, पाहून राहिलो आहे. स्टेशनावर गाड्या येतात आहेत, जातात आहेत, येतात आहेत, जातात आहेत. बसत कोणत्याच गाडीत नाही. कोणत्या तरी गाडीत बसा, अरे बाबा छकड्यातच बसा. छकड्यात जरी बसला तरी थोडे तर पुढे जाल. आपण काय करतो, तोलतो. या स्वामीचं प्रवचन चांगलं आहे का त्या स्वामीचं प्रवचन चांगलं आहे, हा विद्वान चांगला बोलतो का तो विद्वान चांगला बोलतो, हा कीर्तनकार चांगला सांगतो का तो कीर्तनकार चांगला चालतो. आपण तोलतोय, मोजतोय, मोजमाप करतोय. बसत कोणाचंच नाही, कोणाचंच ऐकत नाही, कुठेच समर्पित होत नाही. आणि जोपर्यंत समर्पित होणार नाही तोपर्यंत ग्रहण करू शकत नाही, घेऊ शकत नाही. आपण मोजमाप करून राहिलं, तोलून राहिलं सर्वांना, तर त्या तोलून काहीच होणार नाही. आपल्याला कुठेतरी बसावं लागेल. आणि जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत पुढे आपण जाऊ शकत नाही. आयुष्यात जर पुढे जायचं आहे तर कुठेतरी समर्पित व्हा. तुम्ही कुठे समर्पित होताय त्याला काहीही अर्थ नाही. कुठेही समर्पित व्हा, कुठेतरी व्हा. जोपर्यंत ते समर्पित होत नाही तोपर्यंत हे सर्व बाहेर पडू शकत नाही, हे बाहेर निघू शकत नाही. आणि जोपर्यंत बाहेर निघू शकत नाही तोपर्यंत आयुष्यात तुम्ही कितीही चांगले क्षण व्यतीत करा, कितीही चांगलं चैतन्य ग्रहण करा, कितीही चांगलं अमृत ग्रहण करा, सगळं अमृत
विषच होणार आहे. जर तुम्हाला तुमचं भविष्य चांगलं व्हावं असं वाटत असेल, तुम्हाला वाटत असेल की तुमचं भविष्य उज्ज्वल व्हावं, तुमचं भविष्य स्वर्णिम व्हावं, तर एकच उपाय आहे, तुम्ही तुमचा भूतकाल मला दान करा. दान करा शब्द का केला? कारण आपण जे दान करतो ते दान केल्यानंतर त्याच्यावर आपला काहीही अधिकार राहत नाही. तर दान केल्यानंतर आपण हे त्याला दान केलं, दान केल्यानंतर आपला त्याच्यावर काहीही अधिकार नाही. तसं तुम्ही तुमचा भूतकाळ मला दान करा. भूतकाळ डोनेशन्समध्ये द्या. तुम्ही दानमध्ये तुमचा भूतकाळ द्या, मी तुम्हाला उज्ज्वल भविष्यकाळ देईन. पण तुम्हाला तुमचा भूतकाळ दान करावा लागेल, डोनेट करावा लागेल. मी तुम्हाला तुमची प्रॉपर्टी नाही मागत आहे, तुमचा घाणेरडा भूतकाळ मागतोय, ज्या घाणेरड्या आठवणी आहेत, जे घाणेरडी माणसं तुमच्या चित्तात बसलेली आहे, जे घाणेरडे अनुभव तुमच्या चित्तात बसलेले आहेत, ते चित्तातले घाणेरडे अनुभव, ते चित्तातले घाणेरडे व्यक्ती, ज्यांना रोज सकाळी उठून तुम्ही उदबत्ती दाखवता. देवाला एक वेळ विसराल, पण त्या शत्रूला नाही विसरणार, रोज उदबत्ती दाखवता त्याला, रोज. ती उदबत्ती दाखवणारी माणसं, ते घाणेरडे अनुभव, त्या वाईट वाईट गोष्टी, ते सगळी दृश्य सगळी मला समर्पित करा. तुमचे रोग समर्पित करा, तुमची रोगराई समर्पित करा. पहा, आली ना बुद्धी आडे, बुद्धी लगेच आडी आली. रोग कसा दिला जाऊ शकतो? लगेच तुमच्या अहंकाराने लगेच त्याला सांगितलं, अहंकाराने सांगितलं की रोग दिला नाही जाऊ शकत. आणि अहंकारातला पुन्हा दुसरा भाग आला, आत्मग्लानी. आपण जर रोग समर्पित केला तर स्वामींना त्रास होईल, स्वामींना कष्ट होतील. म्हणजे तुमचा अहंकार तुम्हाला भ्रमित करतोय, ना तुम्हाला इकडनं देऊ शकतोय ना इकडनं देऊ शकतोय. अरे बाबा, तुम्ही द्यायला जरी तयार झाला तरी कोणी घ्यायला तयार हवा ना. मी तुम्हाला म्हटलं मी माध्यम आहे, इथे बुद्धी नका लावू. मी जे म्हणतो तुम्ही करून पहा. तर तुम्ही नुसते द्यायचा भाव ठेवा, आपोआप सगळं निघून जाईल, आपोआप सगळं चाललं जाईल. आणि देताना तोलू नका, देताना पाहू नका तो स्वामी योग्य आहे का अयोग्य आहे, याला मी देऊ का नको देऊ, हा देण्याचे योग्य आहे का नाही, याला दिलं पाहिजे का नाही, हे देण्याची क्रिया चांगली आहे का नाही, याला दिलं तर काही वाईट तर नाही होणार, काही विचार करू नका. अहो, कचऱ्याच्या पेटीमध्ये जेव्हा कचरा टाकायला जाता तेव्हा कचऱ्याच्या पेटीचा रंग पाहता का, की मला लाल रंगाचीच पेटी हवी म्हणून जी पेटी दिसते फटकन कचरा फेकता त्याच्यात. मग ती हिरवी असो, पिवळी असो, काळी असो, कचऱ्याची पेटी दिसली की फेकला कचरा त्याच्यात. गुरु कचऱ्याची पेटी आहे. तो सर्वांचा कचरा गोळा करत असतो, कारण त्याचं आयुष्यच त्याच्यासाठी झालेलं असतं. त्याचा जन्मच, कचऱ्याचा पेटीचा जन्म कचरा गोळा करण्यासाठी झालेला असतो. तसा गुरुचा जन्म फक्त कचरा गोळा करण्यासाठी झालेला असतो. तर तुमचा कचरा तुम्ही टाका, कारण तुम्ही टाकल्यानंतर घेणारा पाहिजे. मी सुद्धा कुठे समर्पित आहे, मी सुद्धा कुठे जुडलेलो आहे. मी तुमचा कचरा घेऊन एक दिवस सुद्धा जिवंत राहू शकत नाही, मी तो पूर्ण त्याच क्षणी समर्पित करतो. मी पण जुडलेलो आहे, मी एक पाईप आहे, मी माध्यम आहे. पहिल्याच दिवशी सांगितलं, मी नुसतं एक प्रतिनिधी म्हणून आलेलो आहे, एक माध्यम म्हणून आलेलो आहे. त्या माध्यमाचा तुम्ही उपयोग करा. इतकं सशक्त माध्यम तुमच्यासमोर कधीच तुम्हाला आयुष्यात मिळणार नाही. तर ते भूतकाळ समर्पित करा, आणि समर्पित केल्यानंतर एक उज्ज्वल भविष्यकाळ तुमच्या आयुष्यात येणार आहे, वाट पाहतोय. फक्त तो तुम्हाला तुमचाच करावा लागेल. त्याच्यासाठी मी काहीही मदत करू शकत नाही, कारण तो भूतकाळ तुमचा आहे, ते घाणेरडे माणसं तुमची आहेत, त्या घाणेरड्या घटना तुमच्या आहेत, ते घाणेरडे रोगराई तुमची आहे, घाणेरडे विचार तुमचे आहेत, घाणेरडे टेन्शन तुमचं आहे, घाणेरडी भीती तुमची आहे. सगळं तुमची प्रॉपर्टी. हो, तुमची प्रॉपर्टी तुम्ही दिल्याशिवाय दुसऱ्याला कशी मिळू शकेल? ती प्रॉपर्टी तुम्हाला समर्पित करावी लागेल, दान करावी लागेल, डोनेट करावी लागेल. आणि जेव्हा दान कराल तेव्हा आपोआप ती तुमच्यापासून चालली जाईल. तुम्हाला लगेच त्याचा ताबडतोब कळेल, एकदम हलकं वाटायला लागेल, एकदम भार कमी होऊन जाईल. तर कोणी शंकर हिमालयात ते सगळं विष ग्रहण करण्यासाठी माझे गुरुच्या रूपाने बसलेलं आहे. त्यांनी प्रतिनिधी म्हणून मला पाठवलेलं आहे. सगळ्या समाजातला कचरा, सगळ्या समाजातलं टेन्शन, सगळ्या समाजातली भीती गोळ्या करण्यासाठीच मी तुमच्याजवळ आलेलो आहे. फक्त तुम्हाला तो समर्पित करायचा आहे, तुम्हाला तो द्यायचा आहे. जर तुम्ही ते देण्यामध्ये सफल झाला
तर तुम्हाला लगेच अनुभव येईल, रोज रोज ते येणारे घाणेरडे दृश्य, रोज रोज ते येणाऱ्या आठवणी, रोज रोज दिसणारे ते शत्रू, रोज रोज दिसणारे ते विचार, रोज वाटणारी ती भीती, सर्व काही तुमच्या आयुष्यातनं चाललं गेलं आहे. आणि तुम्ही स्वतःला खूप हलके, खूप सोपं, खूप सहज तुमचं आयुष्य झालेलं आहे. पण हे सगळं करण्यासाठी पुढाकार तुम्हालाच घ्यावा लागणार आहे. सूर्य आपल्या जागी उगवत असतो. तो कोणाला जास्त किंवा कोणाला कमी प्रकाश देऊ शकत नाही. तो सर्वांना एकसारखा प्रकाश देत असतो. एकसारखी सर्वांना ऊर्जा देत असतो. हेच प्रकृतीची विशेषता आहे. प्रकृती कोणाशीही कसलाही भेदभाव करत नाही. परमात्मा सर्वांसाठी सारखाच उपलब्ध असतो. तो कोणत्या जातीचं बंधन ठेवत नाही, कोणत्या धर्माचं बंधन ठेवत नाही, कोणत्या लिंगाचं बंधन ठेवत नाही. तो कसलंच बंधन ठेवत नाही. सर्वांना सारखा उपलब्ध असतो. फक्त त्याची एक सीमा आहे. त्या सीमेरेखेच्या पुढे तो स्वतः येऊ शकत नाही. तुम्हाला जर तो हवा असेल तर आपल्या हृदयाचे दरवाजे तुम्हालाच उघडावे लागतील. बाहेर सूर्योदय झालेला आहे. सूर्याचा प्रकाश सर्वत्र पसरलेला आहे आणि तुमच्या शेजारच्याच्या घरी पूर्ण घरात उजेडच उजेड झाला आहे, लख्ख उजेड झालेला आहे. आणि तुमच्या घरात काळाकुट्ट अंधार आहे. बाहेर जगामध्ये खूप उजेड आहे. बाहेर जगामध्ये खूप ऊर्जा आहे. बाहेर जगामध्ये परमात्मा प्रत्येक कणाकणात पसरलेला आहे. पण तुमच्या घरामध्ये अंधेर आहे. तुमच्या घरामध्ये परमात्मा नाही आहे. तुमच्या घरामध्ये ऊर्जा नाही आहे. तुमच्या घरामध्ये व्हायब्रेशन्स नाही आहे. तुमच्या घरामध्ये चैतन्य नाही आहे. आणि त्याला कारणीभूत परमात्मा नाही आहे. त्याला कारणीभूत तुम्ही स्वतः आहात. कारण तुम्ही तुमच्या घराची दारं, खिडक्या सगळे पक्क बंद करून ठेवलेत, घट्ट बंद करून ठेवलेत. तर तुमच्या दारं, खिडक्या तुम्हाला स्वतःच उघडाव्या लागतील. सूर्य कधीही तुमचे दार तोडून, सूर्य कधीही तुमच्या खिडक्या तोडून तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही. त्याला आवश्यकताही नाही. आवश्यकता तुम्हाला त्याची आहे, त्याला तुमची नाही. तुम्हाला तुमचीच दारं, तुम्हाला तुमच्याच खिडक्या उघड्या कराव्या लागतील. जितक्या दरवाजे उघडे कराल, जितक्या खिडक्या उघड्या कराल, तितका जास्तीत जास्त प्रकाश, तितका जास्तीत जास्त ऊर्जा, तितका जास्तीत जास्त परमात्मा तुमच्याही घरात येईल, तुमच्याही आयुष्यात येईल. पण त्या आयुष्यात परमात्मा येण्यासाठी आपण बंद केलेले दरवाजे, आपण बंद केलेल्या खिडक्या आपल्याला स्वतःला उघडाव्या लागतील. जोपर्यंत त्या उघडणार नाहीत तर नुसतं इच्छा करून कधीही सूर्य आपल्या घरात येऊ शकत नाही. शेजारच्याच्या घरी येईल, तुमच्या घरी नाही येणार. आणि जर तुम्हालाही हवं असेल तर तुम्ही तुमची दारं, खिडक्या उघडा. आणि जसं दार उघडाल, उघडल्याबरोबर तुम्हाला अनुभव येईल, सूर्य तुमच्या दारातच उभा आहे. प्रत्येकाच्या दारात परमेश्वर उभा आहे. अगदी तो आत येणं चाहतोय. तो तुमच्यासाठीच आलेला आहे. पण फक्त तुम्हीच तुमच्या खिडक्या, तुम्हीच तुमची दारं
इतकी घट्ट बंद करून ठेवली आहे की तुम्ही उघडायलाच तयार नाही. तर तुम्ही उघडल्यानंतर तुमच्याही घरात प्रकाश येऊ शकतो, तुमच्याही घरात अनुभूती होऊ शकतात, तुमच्याही घरात अनुभव येऊ शकतो, तुमच्याही घरात सुख आणि समृद्धी येऊ शकते, सर्वत्र येऊ शकतं. आध्यात्मिक क्षेत्रात सर्व काही तसंच उपलब्ध होतं. इथे प्रयत्नाला काही अवसरच नाही आहे, प्रयत्नाला काही वावच नाही आहे. फक्त आध्यात्मिकचं बीज यायला हवं, बीज हवं आहे. पहा, जसं तुमच्या शेजारी एक शेतकरी आहे. तो शेतकरी एका विशिष्ट जमिनीवर रोज नियमाने पाणी टाकत असतो, रोज नियमाने खत टाकत असतो. आणि तुम्ही रोज पाहता की रोज तो शेतकरी त्या जमिनीवर खत टाकून राहिला आहे, शेतकरी रोज त्या जमिनीवर पाणी टाकून राहिला आहे. तुम्ही त्याला जाऊन विचारता, बाबा रे, हे रोज एका ठिकाणी तू काय खत टाकत असतो, एका ठिकाणी रोज पाणी टाकत असतो, हे काय काय प्रकार आहे, रोज का करतो हे? तो म्हणतो, मला इथे एक चांगलं आंब्याचं वृक्ष उगवायचं आहे. आपण म्हणतो वेडा आहे, बीजच नाही त्याच्याजवळ, आंब्याचा वृक्ष कुठून उगणार आहे? खत टाकून आणि पाणी टाकून कधी बीज पेक्षा वृक्ष उगू शकतो का? कधीच उगणार नाही. मग काय करतो तो शेतकरी? एक दिवस एक मोठी पोथी आणतो, त्या पोथीमध्ये आंब्याबद्दल खूप माहिती लिहिलेली असते. ती पोथी तिथे वाचतो, पण पोथी वाचून तिथे आंब्याचं झाड उगणार आहे का? नाही. नंतर एक दिवस आंब्याचं खूप मोठं चित्र आणतो आणि ते चित्र आणून तिथे ठेवतो आणि कल्पना करतो तिथे आंब्याचं झाड उगलं पाहिजे. आंब्याचं चित्र ठेवून झाड उगणार आहे का? नाही. मग एक दिवस तो काय करतो, एक आंब्याची मोठी फांदी तोडून आणतो आणि ती फांदी तिथे लावतो. तर त्या फांदीनी तिथे वृक्ष उगणार आहे का? नाही. तिथे बी हवं आहे. जोपर्यंत आंब्याचं बी मिळत नाही तोपर्यंत आंब्याचा वृक्ष उगू शकत नाही. मग आपण त्याला सांगतो, अरे वेड्या, आधी आंब्याचं बी तर लाव, आंब्याचं बी लावल्याशिवाय इथे आंब्याचा वृक्ष कसा उगेल? तू हा कच्चा आंबा आणला आहेस, त्या कच्च्या आंब्याने कधी वृक्ष उगू शकतो का? तू आंब्याची पोथी आणली आहे, या आंब्याच्या पोथीने कधी आंब्याचा वृक्ष उगू शकतो का? तू आंब्याची चित्र आणली आहेत, आंब्याच्या चित्रांनी कधी आंब्याचा वृक्ष उगू शकतो का? जर तुला आंब्याचा वृक्ष उगवायचा आहे तर आंब्याचं बी पेरावं लागेल. आणि जोपर्यंत बी पेरत नाही तोपर्यंत हे सगळं व्यर्थ आहे. ही आंब्याची चित्र व्यर्थ आहेत, ही आंब्याची पोथी व्यर्थ आहे, हे पाणी टाकणं व्यर्थ आहे, हे खत टाकणं व्यर्थ आहे. तू तुझा वेळ बर्बाद करतोय. जोपर्यंत आंब्याचं बीज तिथे लावत नाही तोपर्यंत आंब्याचा वृक्ष उगू शकत नाही. आपण तर याला वेडं म्हटलं, आपण तर त्याला मूर्ख म्हटलं, पण हेच तर आपण अध्यात्मामध्ये करतोय. आपणही काय करतोय? आपणही इच्छा करतोय आपल्याला परमेश्वर भेटावा, आपल्याला एक चांगली आध्यात्मिक स्थिती मिळावी, एक आध्यात्मिक उंचाई आपल्यालाही मिळावी, एक परमेश्वराची अनुभूती आपल्यालाही मिळावी. खूप इच्छा तर खूप करून राहिलोय, पण त्याच्यासाठी करतो काय? आपण माळा करतोय, पोथ्या वाचतोय, पूजा करतोय. ही सगळी माध्यमं आहेत त्या बीजपर्यंत पोचण्याची. हे सगळं व्यर्थ नाही आहे, पण यालाच पकडून बसू नका. ही सगळी माध्यमं आहे. मी या सगळ्या माध्यमातून गेलेलो आहे. जर ही माध्यमं खरंच तुम्ही मनाने केली, ही माध्यमं खरंच तुम्ही समजून केली, तर खरंच तुम्हाला बीज प्राप्त होऊ शकतं. पण जोपर्यंत बीज प्राप्त होत नाही तोपर्यंत कधीही आंब्याचा वृक्ष उगू शकत नाही. अध्यात्माचं बीज हवं आहे. अध्यात्माचं बीज एकदा तुम्हाला मिळालं की मग तुम्ही खत टाकून, पाणी टाकून त्या बीजचा एक मोठा वृक्ष बनवू शकता. पण जोपर्यंत बीज मिळत नाही तोपर्यंत हे सगळं व्यर्थ आहे. बीज हवं आहे आणि बिना बीजचं काहीही संभव नाही. आता तुमच्याही मनामध्ये प्रश्न उभा राहिला असेल की स्वामीजी एवढ्या बीजाच्या गोष्टी करतात आहे,
तर स्वामीजींचं बीज कोणचं आणि स्वामीजींना बीज कसं मिळालं, आज मी तेच तुम्हाला सगळं विस्तृत सांगणार आहे. आज मी भारतात गोष्टी करतो नाही, जगामध्ये सगळीकडे एकच सूर आहे. आजच्या पिढीचा धर्मात विश्वास नाही आहे, आजच्या पिढीचा अध्यात्मात इंटरेस्ट नाही आहे. सगळीकडे सगळे आईवडील एकच कंप्लेंट करत असतात, एकच कारण सांगत असतात. आजची युवा पिढी विमुख होऊन राहिली, अध्यात्मापासून विमुख होऊन राहिली आहे, धर्मापासून विमुख होऊन राहिली आहे. पण ही विमुख का होते, त्यालाही निमित्त, त्यालाही कारण आपणच आहोत. कारण त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता येत नाही आहेत आणि त्यांचे प्रश्न ज्वलंत आहेत, खरे आहेत. आजची पिढी थ्योरीच्या बरोबर प्रॅक्टिकल पण करते. म्हणजे आपल्या बापाने आपल्याला सांगितलं या मंदिरात देव आहे, चल आपण जायचो. आजची पिढी नाही ऐकत. तिला म्हटलं या मंदिरात देव आहे, तर म्हणे सिद्ध करा आधी, त्याची अनुभूती करा तर येतो. तो कोण बाप अनुभूती करेल देवाचा? तिला प्रॅक्टिकल हवं आहे, तिला अनुभूती हवी आहे. जोपर्यंत अनुभूती करणार नाही तोपर्यंत ती देवालाही मानणार नाही आणि अनुभूती आपण करू नाही शकत आहे, तिच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही आहे. आणि जी पिढी आज तुम्हाला प्रश्न विचारते, हेच प्रश्न मी माझ्या मोठ्या लोकांना विचारले होते, माझ्या आजीला विचारले होते, माझ्या आजोबांना विचारले होते, माझ्या मामाला विचारले होते, माझ्या मावशीला विचारले होते, माझ्या आईला विचारले होते. त्या प्रश्नांची उत्तरं आजही तुम्हाला देता येत नाही, त्यावेळाही त्यांना देता नाही आली. पण त्या प्रश्नांमुळे मी या मार्गात आलो. ते प्रश्न काय होते, मार्गात कसं आलो ते थोडक्यात सांगतो. मी नागपूरला माझ्या आजीबरोबर, आजोबांबरोबर, सर्वांबरोबर राहायचो. माझी आजी कृष्ण भक्त होती. तिचा आराध्य दैवत कृष्ण होता. मलाही कधीकधी आपल्यासोबत, आपल्याबरोबर कृष्णाच्या मंदिरात गोरक्षणमध्ये घेऊन जायची. मी तिच्या सोबत जायचो. मला त्या प्रवचनांचा, भजनांचा, कीर्तनांचा तेव्हा एवढा हे नव्हता. मी त्या गौशालेत जायचो, तिथे रमायचो, लहान वासरांबरोबर खेळायचो. आणि आजीला प्रश्न केला, तू कृष्णाला पाहिलंयस का? तर म्हणे पाहिलं नाही, पण हा माझा देव आहे, मी याला देव मानते. शनिवारी माझे आजोबा मला मारुतीच्या मंदिरात घेऊन जायचे. आजोबांना म्हटलं चला ना आपण कृष्णाच्या मंदिरात जाऊ. तर म्हणे तो आजीचा देव आहे, माझा देव मारुतीच्या मंदिरात जायचं. मी त्यांना म्हटलं की तो देव वेगळा, हा देव वेगळा, मग देव म्हणजे कोण, कृष्णदेव का मारुती देव? नाही म्हणे दोघंही देव आहे. मी मारुतीला देव मानतो, ती कृष्णाला देव मानते. म्हणजे मी अर्थ लावला, देव हा मानण्यावर आहे, कोणी कोणालाही देव मानू शकतं. आणि माझी आजी नेहमी एकच वाक्य म्हणायची, परमात्मा अविनाशी आहे. परमात्मा कालही होता, परमात्मा आजही आहे आणि परमात्मा उद्याही राहणार आहे. मी आजीला म्हटलं, आजी मला तर आजचाच परमात्मा हवा आहे. आजी म्हणाली, इच्छा कर, शुद्ध इच्छा ठेव. जी इच्छा ठेवशील की नाही तसं तसं तुला मार्ग मिळेल, तसा रस्ता मिळेल. खरंच तुला तुझ्या आयुष्यात परमेश्वर मिळेल, परमात्मा मिळेल.
तर मी माझ्या आजीला वचन दिलं होतं, आजी जर मला माझ्या आयुष्यात परमात्मा मिळाला, जर मला माझ्या आयुष्यात परमेश्वर मिळाला, तर तो परमेश्वर मी सगळ्यांना भेटवीन, सगळ्यांना वाटीन, सगळ्यांची त्याची भेट करवीन. नंतर थोडा मोठा झालो तर काही बौद्ध धर्माचे मित्र झाले, काही मुसलमान मित्र झाले, काही ख्रिश्चन मित्र झाले. तर जेव्हा मी या गोष्टी आजीजवळ करायचो, आजी म्हणायची नाही नाही त्यांचा धर्म वेगळा आहे, आपला धर्म वेगळा आहे. म्हटलं धर्म वेगळा म्हणजे तुझा वेगळा देव आहे, आजोबांचा वेगळा देव आहे, तसं नाही नाही म्हणे, हे एका धर्माचं, ते सगळे वेगळे धर्म. मी आणखीन कन्फ्यूज व्हायचो. आता हे यांच्या दोघांचे जर देव वेगवेगळे आणि त्यांचा देव वेगळा, तर तो धर्म वेगळा कसा? ते काहीच कळत नव्हतं. आणि काही प्रश्न विचारला तर तू अजून लहान आहे, गप्प बस, म्हणून सगळे मला दाटून चूप बसून द्यायचे. पण आतल्या आत ज्वलंत प्रश्न चालतच राहायचे. माझ्या घरी एक संत यायचे, एक महात्मा यायचे. त्या महात्म्यांना दुनियाभरचे रोग होते, कधी काही रोग, कधी काही रोग, कधी काही रोग, त्यांना काहीतरी चालत असायचं. आणि माझी आजी त्यांना गुरु मानायची आणि मला म्हणायची त्यांची सेवा करत जा, त्यांची सेवा केला तर तुला चांगले मार्क मिळतील, परीक्षेत चांगला पास होशील. तर तेव्हा फक्त एवढंच आम्ही पुष्कळ होतं, मी पण सेवा करायचो त्यांची. एक दिवस ते गुरुजी त्यांचे टीबी हॉस्पिटलमध्ये भरती झाले. त्यांना टीबी झाला आणि आजीनी मला डबा दिला, हा डबा घे. आमचे गुरुजी भरती झालेत, त्यांना जाऊन हा डबा देऊन ये. मी डबा बाजूला ठेवला. आजीला विचारलं, आजी तू म्हणत होतीस ना की ते परमात्म्यांचे माईक आहेत आणि त्या गुरुजींच्या तोंडातनं परमात्मा बोलतो, तो परमात्मा आपला माईक का नाही ठीक करत? तर या तर परमात्माच नाही आहे, नाहीतर हे गुरुजी परमात्म्याचे माईक नाही आहेत. नाही तर यांना एकसारखे रोग का होतात, एकसारख्या बिमाऱ्या यांना का होतात? आजी म्हणाली, गप्प बस, तू लहान आहे, असं विचारायचं नसतं. गप्प बसलो. दुसऱ्या दिवशी पाहिलं तर एक मुसलमान फकीर मोरपंखांनी येणाऱ्या जाणाऱ्यांची हिलिंग करत होता, त्यांची रोगराई बरं करत होता. आणि येणाऱ्या माणसाला त्याची जात विचारत नव्हता, त्याचा धर्म विचारत नव्हता, कोणी मनुष्य त्याच्याकडे, तो मोरपंखांनी त्याचे रोग बरे करायचा. आणि खूप लोक त्याच्या इथे लाईन लावून असे लागलेले असायचे. नंतर एक हिंदू साधूला पाहिलं, जो कोणी येऊ त्याला राख द्यायचा. काय पोट दुखतंय, हे घे राख. काय डोकं दुखतंय, हे घे राख. म्हणजे कोणची रोगराई हो, तो राखच द्यायचा, ही घे राख, या राख्याने बरं होईल. आणि येणाऱ्यालाही जात नाही विचारायचा, येणाऱ्यालाही धर्म नाही विचारायचा. त्याच्या इथे सगळ्या धर्माचे, सगळ्या जातीचे लोक ते त्याची उदी घ्यायला जायचे. तो मला पुन्हा प्रश्न पडला, जर आजी म्हणते मुसलमानांचा देव वेगळा, हिंदूंचा देव वेगळा, तर मग हिंदूकडे मुसलमान कसे बरे व्हायला जातात आणि मुसलमानाकडे हिंदू कसे बरे व्हायला जातात? आणि जर बरे व्हायला जातात तर असं तर नाही की दोघं वरती एकच देव असतील? हा माझ्या मनात प्रश्न आला. आजीला विचारलं, आजी तू म्हणते की पण हे एक दुसऱ्याला कसे बरे करू शकतात? हिंदूंनी हिंदूंना बरं केलं पाहिजे, मुसलमानांनी मुसलमानांना बरं केलं पाहिजे. हे मुसलमान हिंदूंना, हिंदू मुसलमानांना कसे बरे करतात? आजी असं तर नाही की परमेश्वरच एक आहे, परमात्माच एक आहे? आजी म्हणे, गप्प बस, असलं विचारायचं नाही लहान मुलांनी. मग चूप बसलं. मग तेव्हा काय झालं, एक हरिद्वारला काही यात्रा भरली होती. त्या यात्रेमध्ये नावेत बसून खूप सारे यात्रेकरू चालले होते आणि ते यात्रेचे पूर्णचे पूर्ण नाव बुडाली आणि सगळे यात्रेकरू मेले. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये ती बातमी झळकली की इतके यात्रेकरू हरिद्वारला नावेत बुडून मेले. मी परत आजीला प्रश्न केला, आजी तू म्हणते परमात्मा आहे, परमात्मा आहे, परमात्मा आहे, कुठे आहे ग परमात्मा? त्या परमात्म्याला भेटायला जे नावेनी चालले आहेत ते लोक बुडून मरतात आहेत.
अगं बाई, परमात्मा असेल तर त्यांना वाचवणार नाही का? मग का नाही वाचवलं त्या परमात्म्याने त्यांना? ते का मेले बुडून? हे बघ, रोडवर ॲक्सिडेंट होतात, मी मान्य करतो. पण जे लोक देवाला भेटायला चाललेत, जे लोक यात्रेत सामील झालेत, तेच बुडून मरतात आहेत. देव त्यांनाच वाचवत नाही. अगं, देव असेल तर त्यांना वाचवणार नाही? देवबिव काही नाही आजी, खोटं आहे सगळं. ही कल्पना आहे देवबिव. देव असता तर वाचवलं नसतं. आजी म्हणते गप्प बस, असले प्रश्न नको विचारू. नंतर मी विचार करत होतो की देवाला कुठे शोधायचं? आणि सगळे लोक पागल थोडी आहेत, वेडे आहेत का? सगळ्या मंदिरांमध्ये लाईन लागलेली आहे, भीड लागलेली. तर देव असेल ना? एवढे सगळे लोक देव 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 करतात आहे, तर कुठेतरी देव असेलच. तर मग तो देव कुठे आहे आणि कसा मिळेल? तर आजी कृष्णाच्या मंदिरात घेऊन जायची. त्या कृष्णाच्या मंदिरामध्ये एक पुजारी अगदी मूर्तीला चिटकून बसलेला असायचा. तो कधी कधी मला प्रसादही द्यायचा. माझी त्याच्याशी थोडी दोस्ती झाली होती, ओळखही झाली होती. तर माझ्या बालमनात प्रश्न आला, कृष्णाला अगदी चिटकून हा बसतो, म्हणजे कृष्ण याच्या जवळचा आणि हा कृष्णाच्या जवळचा असलाच पाहिजे. तू याच्याशी दोस्ती केली पाहिजे. याला विचारलं पाहिजे, आजी वगैरे राहू दे, आपण यालाच विचारू की तू कृष्णाच्या इतक्या जवळ बसतो, देवाच्या इतक्या जवळ बसतो, तर तुला तर देव माहिती असेलच. खरं सांग ना, देव कसा आहे? आपण त्याला विचारू. पण हा भ्रमही दुसऱ्या दिवशी तुटला. सत्यनारायणाच्या पूजेसाठी आजोबांनी त्या भटजीला बोलवलं होतं आणि 11 रुपयाच्या ऐवजी 21 रुपये द्या म्हणून भांडायला लागला तो आजोबांशी. अरे मी म्हटलं, कृष्णच्या बरोबरचा बसलेला मनुष्य जर पैशासाठी असा भांडतो तर कृष्ण किती भांडेल? नको रे बाबा. कृष्ण जे कृष्णाच्या जवळ बसलेला मनुष्य आहे, जो देवाच्या जवळ बसलेला मनुष्य आहे, तो सुद्धा पैशासाठी जितकं चित्त ठेवतोय, 11 रुपयाच्या ऐवजी 21 रुपये देऊन म्हणून भांडतोय. मग आजीला म्हटलं, आजी तू म्हणते, पण मला नाही विश्वास आहे की काही देव आहे. कारण कुठे सांग ना, या कोणत्याच प्रश्नांची तुला उत्तर देत नाही, सांगता येत नाही. पण आजीने म्हटलं, विश्वास ठेव, देव आहे. हा अमुक अमुक मंत्राचा जप कर, हा मंत्राचा जप केला तर तुला देव भेटेल. त्या मंत्राचा जप केला. आजोबांनी सांगितलं, गायत्री मंत्राचा जप कर, गायत्री मंत्राचा जप केला. म्हणजे जे जे ज्यांनी सांगितलं हे कर, ते केलं, सगळं केलं. पण सगळं करूनही कुठेही देव भेटला नाही. हळूहळू मोठा होत गेलो, शिक्षण होत गेलं, चांगली नोकरी लागली. म्हणजे एक साधारण तरुणाच्या जेवढ्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा अगदी सहजरित्या पूर्ण झाल्या. चांगल्या कंपनीत नोकरी लागल्यानंतर, चांगला पगार मिळाल्यानंतर एक तरुण आपल्या भविष्याची सर्व स्वप्न पाहायला लागतो. तरीसुद्धा सर्व प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा जेव्हा शिक्षण केलं तेव्हा असं वाटलं, नाही, या शिक्षणात काही अर्थ नाही. नोकरी केली, नोकरी केल्यानंतरही असं वाटलं, नाही, या नोकरीत काही अर्थ नाही, काहीतरी अजून पुढे जायचं आहे. पुढे आणखीन पुढे चाललं होतं. कुठे जायचं आहे माहीत नाही. आणि माझी आई शेगावच्या गजानन महाराजांची भक्त होती. तर तिच्यामुळे मी पण खूप वेळा शेगावला गेलेलो होतो. माझे आजोबा कधीकधी त्या शेगावच्या गजानन महाराजांच्या गोष्टी सांगायचे. त्यांना पाहिलेलं होतं. तर असं वाटायचं, नाही, गुरु जवळचा आहे, गुरु कोणीतरी पाहिलेला आहे, गुरुला सहज भेटता येईल. म्हणजे देव दूरचे वाटायचे, गुरु जवळचे वाटायचे. तर प्रत्येक ठिकाणी मला मंदिरांमध्ये जाण्यात इंटरेस्ट नव्हता. मी एखाद्या समाधीस्थ गुरुच्या जवळ जायचो, त्या समाधीपाशी बसायचो आणि प्रार्थना करायचो, प्रेयर करायचो की तुमच्या आयुष्यात जर मला एक क्षण जिवंत राहायचं भाग्य मिळालं असतं, माझं अहोभाग्य होतं.
पण आता ते भाग्य नाही, तुम्ही समाधीस्थ झाला आहात. तर तुम्ही कोणत्या ना कोणत्या रूपानं, कोणत्या ना कोणत्या माध्यमातनं आज जिवंत असाल. मला त्या माध्यमाशी भेट करवा. माझी शुद्ध इच्छा आहे गुरुतत्वाशी भेट करायची, गुरुची अनुभूती घ्यायची, गुरुचा अनुग्रह घ्यायचा. सतत हे एकच वेड. अगदी वेडा झालो होतो. म्हणजे गुरुच्या पोचायच्या 1 वर्ष आधी अगदी वेड्यासारखी गती होती. कलकत्त्याला मार्केटिंग मॅनेजरच्या पोस्टवर होतो. ऑफिस सुटल्यानंतर सगळे लोक कुठे जायचे, वेगवेगळ्या ठिकाणी. मी त्या हुबळी नदीच्या काठावर जायचो. तिथे हमाल लोक भजन करत बसायचे, त्यांच्याबरोबर बसायचो. त्यांना विचारायचो. तिथे एक साधू होता, त्याच्याशी गोष्टी करायचो, त्याला भेट करायचो. त्यांनी एकच सांगितलं होतं, तुम्ही शुद्ध इच्छा ठेवा, बरोबर आत्मा तुम्हाला हळूहळू हळूहळू मार्ग दाखवेल, रस्ता दाखवेल. आणि समाधीस्थ गुरु ते स्थान आहे, ती जागा आहे, ज्या जागेतनं खऱ्या गुरुपर्यंत पोचू शकता. मला प्रश्न होता, मी त्या साधूभावांना विचारायचो, इतके सारे गुरु आहेत, इतके सारे संत आहेत, इतके सारे महापुरुष आहे, मी कसा ओळखीन त्याला? माझा गुरु कोणचा? मी कसा पोचीन त्याच्याजवळ? ते म्हणायचे, शांत हो, तू समाधीस्थ गुरूंना प्रार्थना कर, समाधीस्थ गुरूंना प्रेयर कर. जिवंत गुरुपर्यंत पोचण्याचा रस्ता, मार्ग त्या समाधीच्या गुरुपासून आहे. समाधीस्थ गुरुला जाऊन मनाने प्रार्थना कर, मनपूर्वक प्रार्थना कर. तू प्रार्थना करशील तो बरोबर तुझ्या जीवनात एक जिवंत गुरु येईल. त्यांनी खूप छान समजवलं, खूप चांगलं समजवलं. त्यांनी सांगितलं की जसं एका माणसाचा एक मुलगा अमेरिकेत नोकरी करून राहिला आहे, आणि त्या अमेरिकेत नोकरी करणाऱ्या मुलाला जर काही समस्या आली, काही प्रॉब्लेम आली, त्यांनी बापाला फोन केला, तर बाप भारतात बसून तिथे काही करू शकतो का? नाही करू शकतो. तो बाप अमेरिकेत बसलेल्या एखाद्या मित्राला फोन करेल, बाबा रे, माझ्या मुलाला हा त्रास होतोय, माझ्या मुलाला ही समस्या आहे, तू त्याच्याजवळ आहे, त्याला मदत कर. तर त्या बापाचा मित्र त्या मुलाला मदत करेल. तसंच तू समाधीस्थ गुरुला प्रार्थना कर, समाधीस्थ गुरुला प्रेयर कर. तो निश्चित, तो या जगात नाही आहे, पण त्याच्या शक्तीच्या रूपाने तो विद्यमान आहे. तो निश्चित तुला त्या शक्तीशी भेटवेल. जसे मनुष्य पोस्टात पैसे ठेवायचे का बँकेत पैसे ठेवायचे, शेअरमध्ये पैसे ठेवायचे का FD मध्ये पैसे ठेवायचे, विचार करतो. जास्तीत जास्त व्याज, जास्तीत जास्त मुनाफा, जास्तीत जास्त इंटरेस्ट कशामध्ये इन्व्हेस्ट केलं ते येईल. अरे बाबा, तसंच गुरुचा विचार करत असतो, आपल्या शिष्याला कोणाजवळ पोचवावं की याचा जास्तीत जास्त फायदा होईल, जास्तीत जास्त लाभ मिळेल. फक्त इच्छा त्यांनी व्यक्त केली पाहिजे, त्या शिष्याने इच्छा व्यक्त केली पाहिजे. जर इच्छा व्यक्त केली तो बरोबर पोचवेल. लोक समाधीस्थ गुरुच्या जवळ जातात, भौतिक वस्तू मागतात, भौतिक इच्छा पूर्ण करायला जातात. समाधीस्थ गुरु त्या पूर्णही करून देतो, पण कधी अनुभूती मागायला जात नाहीत, कधी जागृती मागायला जात नाहीत, कधी चैतन्य मागायला जात नाहीत, कधी गुरु मागायला जात नाहीत. जर मागायला गेले तर त्यांच्या इच्छा पण पूर्ण होऊ शकतात, पण मागतच नाहीत. तर जिवंत गुरुच्या जवळ पोचण्याचा मार्ग, जिवंत गुरुच्या जवळ जाण्याचा मार्ग समाधीस्थ गुरुपासून आहे. आणि याचा एक अनुभव मलासुद्धा माझ्या आयुष्यात आला. एकदा मी कॅनडाला चाललो होतो, आणि कॅनडाला जायच्या आधी एअरपोर्टवर मुंबईच्या काही पोलिसांच्या साधकांनी, काही मॅजिस्ट्रेट साधकांनी माझी नेहमी अशी व्यवस्था करतात की मला जास्त लाईनमध्ये लागावं नको, कुठे भीडभाड जास्त हे करावं लागो. तर मला अगदी शेवटच्या कॅबिनमध्ये नेऊन सोडलं, आणि त्या कॅबिनमधनं नंतर एकदम विमानातच बसायचं होतं. तिथे एक पोलिसचा ऑफिसर त्याच्या ऑफिसची किल्ली विसरला म्हणून आला. गेलेला होता एअरपोर्टवरनं, किल्ली विसरला ऑफिसची म्हणून घ्यायला आला, आणि किल्ली उचलली. उचलल्यानंतर मी खुर्चीवर बसलेलो होतो, पाहिलं मला, आणि पाहिल्यानंतर नमस्कार केला. म्हणे, स्वामी, माझी एक इच्छा आहे, माझ्या डोक्यावर हात ठेवा.
म्हटलं नाही रे बाबा, तुला सहन नाही होणार. नाही म्हणे, तुम्ही जोपर्यंत हात ठेवणार मी तुमचे पाय सोडणार. दोन्ही माझे पाय धरून घेतले आणि असा अर्धाण पोलीसवाला होता, दोन्ही पाय धरून छबाक 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 दबायला लागला. म्हटलं अरे बाबा पाय सोड, मी डोक्यावर तुझे हात नाही ठेवू शकत. तो म्हणे जोपर्यंत तुम्ही डोक्यावर हात ठेवणार नाही तोपर्यंत तुमचे पाय सोडणार नाही. आता मरता क्या न करता त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि जसं त्याच्या डोक्यावर हात ठेवला त्या पोलीस ऑफिसरने तिथेच साष्टांग दंडवत घातला आणि खूप वेड्यासारखा हा 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 हसायला लागला, खूप वेड्यासारखा रडायला लागला. ते एक पत्रकार तिथे बसली होती, तिने विचारलं स्वामीजी हा काय तुमचा शिष्य आहे? म्हटलं बाई ग, याला तर मी आजच पहिल्यांदा पाहतोय. मग त्यांनी त्या पोलीस ऑफिसरला विचारलं, असा वेड्यासारखा हसतोय आणि वेड्यासारखा रडतोय, काय प्रकार आहे हा? त्या ऑफिसरने उत्तर दिलं, परवाच गुरुपौर्णिमा झाली आहे, मी स्वामी समर्थांचा भक्त आहे. परवा मी गुरुपौर्णिमेला त्यांना प्रार्थना केली होती, स्वामी तुमच्या कृपेने मला आयुष्यात सर्व काही मिळालं आहे हो, आता फक्त अनुभूती करून द्या, अनुभव करून द्या. आणि जसं स्वामींनी माझ्या डोक्यावर हात ठेवला मला स्वामी समर्थांचं दर्शन झालं. तर सांगायचं तात्पर्य, समाधीस्थ गुरुजवळ तुम्ही खऱ्या मनाने प्रार्थना करा, खऱ्या मनाने प्रेयर करा. तुमच्या आयुष्यात सुद्धा खरंच गुरु येईल, घरी तुमच्या घरी येईल, तुम्हाला शोधावंही जावं लागणार नाही. फक्त तुमची प्रार्थना पूर्ण झाली पाहिजे. अशाच समाधीस्थ गुरूंजवळ प्रार्थना करता करता माझंही आयुष्य चाललं होतं. आयुष्यात सर्व मिळूनही काहीतरी उणीव, काहीतरी कमी वाटत होती, पूर्णत्व झालेलं वाटत नव्हतं. अशाच वेळी मला कानपूरला जायचा योग आला. ऑफिसच्या कामाने कानपूरला गेलो आणि तेव्हा बँकांचा स्ट्राईक होता, एक 8-1 दिवस सगळ्या बँका बंद होत्या. तर मी अचानकच सकाळी माझ्या मनात इच्छा झाली की नेपाळला जावं. मी कधी एकांतात बसायचो, ध्यानात बसायचो, तर मला 3 गोष्टी अशा सारख्या 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 दिसायच्या. त्या काय दिसायच्या काय ते माहीत नव्हतं. पशुपतीनाथाचं मंदिर दिसायचं नेपाळचं. दुसरं एक दाढीवाले पांढरे उंच पुरे एक सत्पुरुष दिसायचे. आणि तिसरं एक छोट्याशा टेकडीवर एक महादेवाचं मंदिर दिसायचं. आता या 3 गोष्टींचा आपसात काय संबंध होता माहीत नाही. पण त्या कानपूरला आल्यानंतर एकदम पशुपतीनाथला जायची खूप इच्छा झाली. आतून इच्छा झाली की आपण जावं. कानपूरहून गोरखपूरला आलो, गोरखपूरहून बसनी सोनालीला आलो, सोनालीहून बसनी भैरव्याला आलो, भैरव्याहून तो म्हणे बसवाला की 10 वाजेपासून पोचून जाऊ काठमांडूला. दुपारी 1 वाजला तरी काठमांडूला नाही पोचलो. त्याला म्हटलं का रे तू तर म्हणाल तर 10 वाजता पोचेन. म्हणे दिवसाच्या थोडी रात्रीच्या 10ला पोचू. रात्री 10ला काठमांडूला पोचलो, एका हॉटेलमध्ये थांबलो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पशुपतीनाथाच्या मंदिरात गेलो आणि पशुपतीनाथाच्या मंदिरात गेल्यानंतर तिथे एका भटजींना भेटलो आणि त्यांना सांगितलं की मला रुद्राभिषेक करायचा आहे. ते म्हणे तुम्ही येणार याची सूचना मला आधीच मिळालेली होती. मी म्हटलं कसं? तर म्हणे एक नेपाळी वृद्ध सज्जन बाहेर तुमची वाट पाहत बसलेला आहे, तो तुम्हाला भेटायला आलेला आहे. त्यांनीच सांगितलं होतं की तुम्ही येणार आहे म्हणून. मी मनात विचार केला, मी तर घरी सांगितलं नव्हतं, ऑफिसलाही कळवलं नव्हतं, आपण लपून छपून आलेलो इथे, तर इथे कसं कळलं? आणि इथे कोणी राहत नव्हतं. तर मग रुद्राभिषेक केला. पण त्या रुद्राभिषेकमध्ये सुद्धा माझं लक्ष नव्हतं. माझं सगळं लक्ष होतं त्या रहस्यमय माणसाकडे. कोण नेपाळी मनुष्य आहे जो मला ओळखतो, जो मला भेटायला आला आहे, असा कोण बरं असेल? खूप विचार करत होतो, पण काहीच कळलं नाही. नंतर जेव्हा बाहेर आलो तेव्हा खरंच एक नेपाळी वृद्ध व्यक्ती बसलेला होता. त्यांनी मला सांगितलं की शिबू नावाच्या एका गावातनं मी आलेलो आहे. आमच्या गावात हिमालयामध्ये एका पहाडीमध्ये एक गुरुजी आहेत. ते जेव्हा जेव्हा दर्शन देतात आमच्यासाठी तो त्योहार असतो, तो सण असतो. तर मागच्या वेळा जेव्हा त्यांनी दर्शन दिलं होतं तेव्हा तुम्ही इथे येणार आहे हे सांगितलं होतं
आणि तुम्हाला घेऊन येण्यासाठी मला पाठवलेलं आहे. मला आणखीन रहस्य वाटायला लागलं. या माणसालाच मी ओळखत नाही आणि याचे कोण गुरुजी, कोण मला बोलवतात आहे आणि काय भेटायचं आहे आणि का भेटायचं आहे, खूप प्रश्न. पण काय माहिती का, असं नाही म्हणवलं गेलं की नाही येत, नाही जाणार. मी म्हटलं बरं. दुसऱ्या दिवशी सकाळी आमची यात्रा सुरू झाली. 3 दिवस यात्रेत चालली होती आणि 3 दिवसाच्या यात्रेच्या नंतर त्या गावात पोचलो. त्या गावात मला त्यांनी थांबवलं आणि म्हणे आता उद्या सकाळी मी तुम्हाला पहाडावर घेऊन जाईन. आणि खूप मोठा मागे हिमालय पर्वत दिसत होता. त्या पर्वताच्या खाली एक ओट्यासारखं होतं, एक दगडी ओटा होता. त्या ओट्यावर बसवून तो मनुष्य परत आला. तो म्हणे तुम्ही इथेच बसा, ते तुम्हाला इथेच भेटतील. समोर त्यांची गुफा आहे. जेव्हा त्यांची इच्छा होईल दर्शन व्हायची, ते तुम्हाला दर्शन देतील. वाट पाहत बसलो. आत्ता येतात ते, नंतर येतात ते, आत्ता येतात ते, नंतर येतात ते. तिथे कोणी नव्हतं. पण जसं अंधार व्हायची वेळ आली तसं पाहिलं तर त्या छोट्याशा गुफेमधनं एक वृद्ध व्यक्ती बसूनच बाहेर निघत होती. कारण त्या गुफेचं इतकं तोंड लहान होतं की उभ्या उभ्या त्यातनं येणं जाणंच शक्य नव्हतं. आणि ती व्यक्ती हळूहळू हळूहळू जवळ 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 येत गेली. आणि जवळ आल्यानंतर एकदम मला प्रकाश पडला. अरे, हेच तर सत्पुरुष मला रोज स्वप्नात दिसत असतात. हे सत्पुरुष मला रोज ध्यानात दिसत असतात. त्यांचा माझा खूप संबंध आहे असं मला वाटलं आणि मी त्यांना साष्टांग दंडवत केला. साष्टांग दंडवत केल्यानंतर त्यांनी मला उचललं, हृदयाशी कवटाळलं. ते म्हणे 40 वर्षापासून मी तुझी इथे वाट पाहतोय, चल. ते मला बरोबर घेऊन गुफेत गेले. गुफा आतमधनं खूप मोठी होती. काही नव्हतं तिथे. एक हवनकुंड होता, एक त्रिशूळ होतं, एक ओट्यासारखं होतं. तिथे ते बसायचे. काही जडीबुट्या पडलेल्या होत्या. त्यांच्याचबरोबर रात्र काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी सांगितलं, मी भावनगरचा राहणार आहे आणि तू पण आता साधू होणार आहे. मी कधी विचारही केला नव्हता याचा. असं कधी होईन असं काही खरंही वाटलं नव्हतं. त्यांनी आपल्या कमंडलूमधनं जल अभिमंत्रित केलं, माझ्या हातावर टाकलं आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला. आणि काय झालं माहीत नाही. पूर्ण अंग पूर्ण बर्फासारखं गार 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 झालं आणि चेतना जायला लागली. विचार बंद झाले. एकदम सगळं शून्य स्थितीत झालं. आणि अशा स्थितीत 3 दिवसपर्यंत राहिलो. आणि 3 दिवस राहिल्यानंतर जेव्हा उठलो तर पाहिलं तर ते त्यांच्या जागी स्मित करत बसलेले होते. ते म्हणे, तुला या मार्गात यायला अजून पुष्कळ वर्ष बाकी आहेत, पण माझं वेळ संपत आलेली आहे, म्हणून मीच तुला बोलवलं होतं. माझ्या गुरूंनी काही ज्ञान सांभाळून ठेवायला दिलं होतं, ते मी सांभाळून ठेवलं आणि ते तुझ्यापर्यंत पोचतं करायचं कार्य त्यांनी मला सोपवलेलं होतं. आणि माझ्या गुरूंचं कार्य सोपवून मी आज कार्यमुक्त होत आहे आणि मी माझ्या आयुष्याला संपवत आहे. तर माझ्या गेल्यानंतर कोणीही दुःख करू नका, मी माझ्या आयुष्याचं ध्येय प्राप्त झालं असं म्हणून त्यांनी समाधी घेतली. सगळ्या गावाच्या लोकांनी त्यांचा दाह संस्कार केला. खूप मोठा कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर मी पुन्हा आपल्या जीवनात परत आलो. काही चेंज, काही बदलाव झालेला वाटला नाही. आणि त्यांनी सांगितलं होतं, मी माझं सर्वस्व तुला अर्पण केलं आहे, सर्व काही तुला दिलं आहे. पण त्यांनी असं म्हटल्यानंतरही काही बदलाव, काही चेंज माझ्या जीवनात आला नाही. माझं जीवन तसंच सरळ चालत होतं. फक्त मी वाट पाहत होतो त्या क्षणाची की कोणचा बदलाव येईल. त्यांनी सांगितलं आहे तर काहीतरी होणारच आहे, काहीतरी चेंज होणारच आहे. आणि
त्या बदलावाची वाट पाहण्यातच पुढची काही वर्ष गेली. आजचं चक्र मूलाधार चक्र आहे. मूलाधार चक्र आधार चक्र म्हणलं जातं. संपूर्ण अध्यात्माचा आधार आहे. या चक्राची विशेषता पवित्रता आहे. या चक्राची देवता भूमिमाता आहे. आणि जर ज्योतिषामध्ये अभ्यास करणारे काही व्यक्ती असतील तर त्यांच्या माहितीसाठी मंगळ ग्रहाचं स्थान याच्यावर आहे. आणि कोणत्याही मंगल कार्यासाठी, कोणत्याही पवित्र कार्यासाठी सुरुवात याच चक्राने केली जाते. या चक्राची देवता गणपती आहे. कोणतंही मंगल कार्य असो तर गणेशची पूजा याच्यासाठी केली जाते की चित्त शुद्ध झाल्याशी वेळ, चित्त पवित्र झाल्याशी वेळ, कमंडलू स्वच्छ झाल्याशी वेळ, कमंडलू पवित्र झाल्याशी वेळ, काहीही करा, जप करा, माळ करा, पोथी करा, पुराण करा, यज्ञ करा, हवन करा, त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणून सगळ्यात आधी चित्तशुद्धी आवश्यक आहे. आणि चित्तशुद्धी ही बाहेरून नाही, आतून होत असते. फक्त त्या आतमध्ये नेणारा कोणी माध्यम, आतमध्ये नेणारा कोणी आरसा आपल्या जीवनात आला पाहिजे. मी आरसा का म्हटलं? कारण आपण आपल्या जीवनामध्ये पाहतो की कधीकधी घरातले आजोबा आपला चष्मा आपल्या कपाळावर लावतात आणि कपाळावर लावण्याची त्यांना सवय असते. आणि कपाळावर चष्मा ठेवून पूर्ण घरभर तो चष्मा शोधत असतात. तो चष्मा धुंडत असतात. पूर्ण घर डोक्यावर घेतात, माझा चष्मा कुठे, माझा चष्मा कुठे, माझा चष्मा. पण त्यांचं लक्ष नसतं की चष्मा त्यांच्याच कपाळावर आहे. पण ते चष्मा शोधता शोधता एका खोलीतनं दुसऱ्या खोलीत जातात आणि रस्त्यात एक आरसा पडतो. जसं आरसा दिसतो, आरसा दिसल्याबरोबर बरोबर त्यांना जाणवतं, अरे चष्मा तर माझ्याच कपाळावर आहे, मी वेड्यासारखा घरभर शोधतोय. तसंच ही चित्तशुद्धी, ही पवित्रता आम्हाला बाहेरून नाही, आम्हाला आतूनच मिळणार आहे. फक्त त्यापर्यंत का आत आपल्याला जाण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत आपण तितका आत जात नाही तोपर्यंत ती स्थिती आपल्याला मिळणार नाही. जसं कस्तुरी मृगही जेव्हा कस्तुरीचा वास येतो त्या वासाने तो वेडा होतो, शोधतो कुठून वास येऊन राहिला आहे, कुठून वास येऊन राहिला आहे. पूर्ण जंगलभर धावतो, उड्या मारतो, पण कुठूनही त्या वासाचा स्रोत त्याला मिळत नाही.
आणि शोधता शोधता मरून जातो, पण कस्तुरीचा शोध लागत नाही. कस्तुरी त्याच्याच बेंबीत ठेवलेली असते. तसंच आपलं आहे. पवित्रता बाहेरून मिळणार नाही आहे. पवित्रता आपल्यामध्येच आहे. फक्त त्या पवित्रतेपर्यंत पोचण्यासाठी कोणी पवित्र व्यक्ती, कोणी शुद्ध व्यक्ती, कोणी निष्कलंक व्यक्ती, कोणी आरसा जो आपल्याला आपलं रूप दाखवू शकेल असा येत नाही, तोपर्यंत आपल्यालाही चित्तशुद्धी होऊ शकत नाही. आपल्याला जमिनीवर याच्यासाठी बसवलं आहे की जमिनीच्या सानिध्यामध्ये आपण आल्यानंतर एक प्रक्रिया इथे घडून राहिली. जमिनीमध्ये गुरुत्व आकर्षण शक्ती असते आणि जेव्हा आपण काही विसर्जित करतो, आपण काही भेट करतो, आपण काही सोडतो, तर सोडल्यानंतर ती गुरुत्वाकर्षण शक्ती ते ग्रहण करते, खेचते. खेचल्यानंतर आपल्याला बॅलन्स करते, आपल्याला संतुलित करते. मी जे जगभर फिरतो की नाही, तर जगातही काही धर्मावर बोलत नाही, काही देवावर बोलत नाही, काही नाही. मी अध्यात्मावर बोलतो. आणि ज्या गोष्टी मोठमोठी पोथ्या वाचून, ज्या गोष्टी मोठमोठे पुस्तक वाचून कळत नाही, त्या गोष्टी सहजरित्या समजतात. इंग्लंडमध्ये एक ख्रिश्चन प्रिस्ट आहे, कोलिन म्हणून, चांगला साधक आहे. एक दिवस अशाच अनुभूतीच्या गोष्टी चालल्या होत्या, व्हायब्रेशन्सच्या गोष्टी चालल्या होत्या. मी एका सोफ्यावर बसलेलो होतो आणि तो कोलिन समोरच्या सोफ्यावर बसलेला होता. आणि सहज काही अनुभूतीच्या गोष्टी झाल्या. त्याला कोलिनला म्हटलं, कोलिन, व्हायब्रेशन्स अनुभव हो रहे, फील हो रहे? तर तो म्हणाला, हां, अनुभवतात आहे, हळूहळू वाटतात आहे, स्पंदनं जाणवतात आहे, थंड वाटतंय. म्हटलं, कोलिन, एक काम करतोस का? तो म्हणे, काय? मी म्हटलं, खाली जमिनीवर बस. हे मोठा इंग्रज होता, तो आडवा तिडवा, कधी बाप जन्मात जमिनीवर बसलाच नव्हता. पण आता मी म्हटलं तर म्हणे, बसतो. आडवे तिडवे आसनं करत एकदा बसला तो. बसल्यानंतर मी त्याला नंतर विचारलं, कोलिन, आता अनुभूती काही जाणवते? हो स्वामीजी, एकदमच थंड वाटायला लागलं, एकदमच अनुभूती खूप जोरात वाटायला लागली, खूप चांगला अनुभव व्हायला लागलं, खूप चांगलं चैतन्य अनुभव व्हायला लागलं, खूप चांगले व्हायब्रेशन्स वाटायला लागले. मी कोलिनला सांगितलं, कोलिन, आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुच्या समोर खुर्चीवर बसत नाहीत. याच्यासाठी बसत नाही की जमिनीच्या जर आपण संपर्कात आलो तर गुरु एक व्यक्ती नाही आहे, गुरु एक सामूहिक शक्ती आहे. त्या सामूहिक शक्तीच्या समोर जेव्हा आपण बसतो तो एक प्रवाह वरतून खाली वाहत असतो. गुरुपासनं शिष्याकडे एक प्रवाह निरंतर वाहत असतो. जसं सूर्यप्रकाश येतो की नाही, तसंच सगळ्यांसाठी एकसारखा वाहत असतो. आणि जर त्याच वेळा आपण जमिनीच्या सानिध्यात गेलो, आपण भूमीच्या सानिध्यात गेलो, तर आपल्यामधले सगळे दोष, आपल्यामधले सगळे रोग, आपल्यामधले सगळे टेन्शन्स जमीनमध्ये आपोआप विसर्जित होतात. ही घटना आपोआप होते. आणि ती झाल्यानंतर आपल्याला व्हायब्रेशन जाणवतात, आपल्याला चैतन्य जाणवतं. तर कोलिन महाराजांना ते इतकं चांगलं पटलं की दुसऱ्या दिवशी थिओसॉफिकल सोसायटीमध्ये लेक्चर होतं माझं. सगळे इंग्रज सूट बूट घालून, टाय घालून खुर्चीवर बसलेले, हे कोलिन महाराज जमिनीवर बसलेले. म्हणजे जी गोष्ट पुस्तकाने समजू शकले नाही, ते एका अनुभूतीने त्याला समजली, एका अनुभवावर त्याला कळली. म्हणूनच तुम्हाला जमिनीवर बसवलेलं आहे. एक प्रक्रिया इथे होऊन राहिली आहे, खूप सूक्ष्म प्रक्रिया आहे, ती तुम्हाला समजणारही नाही. एक चैतन्याचा प्रवाह वाहून राहिला आहे आणि त्या प्रवाहामुळे तुम्ही शुद्धीकरण होऊन राहिलं आहे, तुम्ही पवित्र होऊन राहिला आहे. भूमी माता आहे, आपली आई आहे.
देवानी जेव्हा आपल्याला जन्म दिला तेव्हा आपल्याला संतुलित करण्यासाठी, आपल्याला बॅलन्स करण्यासाठी त्यांनी व्यवस्था पण दिली आहे. ती व्यवस्था म्हणजे भूमी माता आहे. आपण जसं तिच्या सानिध्यात जातो, जसं तिच्याबरोबर जातो, जसं तिच्या मांडीवर बसतो, ती स्वच्छ करते, पवित्र करते, साफ करते. तुम्ही प्रयोग करून पहा. तुम्हाला कोणताही रोग असो, पुन्हा शब्द आहे का माझा, तुम्हाला कोणताही रोग असो, कोणतंही टेन्शन असो, कोणची भीती असो, तुम्ही थोड्या वेळ जमिनीवर बसा, तुम्हाला एकदम बरं वाटेल. जमिनीच्या सानिध्यात जा आणि जमिनीला समर्पित व्हा. सानिध्यात जाल थोडं बरं वाटेल, समर्पित व्हाल पूर्ण बरं वाटेल. हिमालयामध्ये काही आदिवासी जाती आहेत. तिथे कोणी डॉक्टर नाही आहे, कोणी नर्स नाही आहे, कोणी औषधं नाही आहे, काही नाही, काहीच नाही. तिथे काही नाही. अगदी 400-500 किलोमीटरपर्यंत काही नाही आहे. पण ते भूमीमातेला देवी मानतात, भूमीमातेला आई मानतात. एखाद्या मुलाला डायरिया झाला, तो मुलगा जमिनीवर बसतो, दोन्ही हात ठेवतो, प्रार्थना करतो, प्रेयर करतो भूमीला, आणि भूमीला प्रार्थना करूनच तो बरा होतो. ताप आला, भूमीला प्रार्थना करतो. त्यांना कोणची रोगराई हो, ते प्रार्थना करतात, पूर्ण प्रेयर करतात. आणि जशी प्रेयर करतात, जशी प्रार्थना करतात, त्या प्रार्थनेचा जो भाव असतो, त्या भावाच्या माध्यमाने ते पृथ्वीशी एकरूप होतात. आणि एकरूप झाल्यानंतर पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती त्याच्यातले सगळे रोग, सगळं टेन्शन, सगळी भीती हळूहळू हळूहळू खेचून घेते. मी मागच्या वर्षी कलकत्त्याला गेलो होतो. एक जाडीजुडी शेठाणी आली होती पहिल्या दिवशी कार्यक्रमाला, खुर्चीवर बसली होती. मी तिला विचारलं, माझी खुर्ची पे क्यों बैठी हो, नीचे नहीं बैठ सकती क्या? बोले बाबा कई साल हो गए मैं तो नीचे बैठी नहीं. मैं मतलब माजी मेरे साथ बैठो, मेरे पास बैठो, मेरे सानिध्य में बैठो. ऐसा अवसर तुम्हारे ज़िंदगी में फिर कभी नहीं आएगा, क्योंकि मैं नहीं, मेरे साथ लाखों लोग जमीन पे बैठे हुए हैं. तुम बैठ के देखो, कोशिश करके देखो. काही नाही, आडवी तिडवी होत बसली. आणि नंतर चमत्कार, 8 दिवसानंतर ती नमस्कार करायला वाकली आणि ती म्हणे, नाही आता जमिनीवर कशी बसू शकले, कसा चमत्कार झाला. मी तर वर्षापर्यंत बसलो नाही, किती वर्षांपासून मी खाली कधी जमिनीवर बसले नाही, आणि 8 दिवसात कशी बसू शकली. मी म्हटलं, तुझ्या आतमध्ये एक तणाव निर्माण झाला होता, एक टेन्शन निर्माण झालं होतं. त्या टेन्शनमुळे शरीराच्या नियंत्रणामध्ये तू चालली गेली होती आणि बसू शकणार नाही हा तुझा कॉन्फिडन्स चालला गेला होता. आज बसू शकली, कारण बसायची सामूहिकता आहे, बसायची कलेक्टिव्हिटी आहे. त्या कलेक्टिव्हिटीमध्ये आपण बसू शकतो. तुम्ही इच्छा करा फक्त की तुम्हाला बसायचं आहे. आज जर खाली बसले नाही तर आयुष्यात कधी खाली बसू शकणार नाही. का? कारण एवढी मोठी सामूहिकता, एवढी मोठे खाली जमीन बसणारे लोक कधीही तुम्हाला भेटणार नाहीत. आजकाल कुठे बसतात ते जमिनीवर? जमिनीवर बसायची पद्धतच गेली. तर भूमीवर बसल्यानंतर भूमीची गुरुत्वाकर्षण शक्ती आपल्याला संतुलित करते, आपल्याला बॅलन्स करते. एक सायन्सचा विद्यार्थी एकदा आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांनी, आयुष्यात येणाऱ्या प्रॉब्लेमनी घाबरला आणि घाबरून एका ज्योतिषाकडे गेला. तो ज्योतिषी त्या गावाचा प्रमुख ज्योतिषी होता. त्या ज्योतिषी महाराजांना त्यांनी सांगितलं की मला अशा अशा समस्या आहेत, असे असे प्रॉब्लेम्स आहेत आणि ते दूर होत नाही आहे, काय करावं. ज्योतिषी महाराजही त्याच्याच वयाचे तरुण होते. त्यांनी त्यांना सांगितलं, बाबा रे, मला एवढं जास्त कळत नाही याच्यातलं, पण माझे बाबा सांगत होते की हा शनीचा त्रास आहे, आणि जर हा शनीचा त्रास बरा व्हायचा असेल तर तू एक पद्धती तुला सांगतो, ती करून बघ. एक उपाय सांगतो. रोज सकाळी अंघोळ कर आणि अंघोळ करून पिंपळाच्या झाडाशी जा, तिथे जाऊन एक दिवा लाव. दिवा लावून एक लोटा पाणी घे, 11 प्रदक्षिणा कर त्या पिंपळाच्या झाडाला, आणि 11 प्रदक्षिणा केल्यानंतर तो लोटा पाणी तिथे वाहून दे. असं जर तू 45 दिवस केलं तर तुझ्या आयुष्यातली सगळी संकटं चालली जातील, तुझ्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम चालले जातील. त्या मुलाचा त्या ज्योतिषी महाराजांवर खूप विश्वास होता. रोज सकाळी उठायचा, अंघोळ करायचा, अंघोळ करून एक दिवा घेऊन पिंपळाच्या झाडाशी लावायचा,
एक लोटा पाणी घ्यायचा, ते 11 प्रदक्षिणा घालायचा पिंपळाला आणि खूप चांगल्या भावाने ते पाणी पिंपळाला समर्पित करायचं. असं नियमित 45 दिवसपर्यंत त्यांनी केलं. आणि 45 दिवस झाल्यानंतर एकदम चमत्कार झाला, एकदम मिरॅकल झालं. त्याच्या आयुष्यातले सगळी संकटं संपून गेली, सगळे प्रॉब्लेम संपून गेले. एकदम सुखी झाला, एकदम प्रसन्न झाला. पुन्हा गेला त्या ज्योतिषाकडे. ज्योतिषी महाराज, हे घ्या तुमची फी, ही तुमची दक्षिणा. माझ्या आयुष्यातली सगळी संकटं गेली, सगळ्या समस्या गेल्या. फक्त एक प्रश्न माझ्या आयुष्यात उभा राहिला आहे. पिंपळाच्या झाडांनी माझ्या समस्या कशा दूर केल्या? पिंपळाच्या झाडांनी मला बॅलन्स कसं केलं? पिंपळाच्या झाडांनी मला संतुलित कसं केलं? पंडितजी म्हणाला, बाबा रे, हे तर मला काही माहिती नाही, माझे बाबाजी सांगत होते. तर आता काय होऊन राहिलं माहिती आहे? आपण आपल्या पुराणे संस्कार, जुने संस्कार आजच्या पिढीवर लादतोय, पण ते का, याचं उत्तर आपल्याजवळ नाही आहे. ते कडी आहे, ती कडी जोडण्याची गत आहे. त्या पिंपळाच्या झाडाशी तो उपाय केल्यानंतर तो बरा झाला, पण का झाला हे त्या मुलाला उत्तर हवं आहे. ते उत्तर त्या माणसाजवळ नाही आहे ज्यांनी उपाय सांगितला आहे. तो तसाच भटकत राहिला. आणि एक दिवस मला भेटला. त्यांनी पुन्हा तोच प्रश्न केला, स्वामीजी असं असं माझ्या जीवनात झालं होतं आणि नुसता हा उपाय करून माझ्या सगळ्या प्रॉब्लेम दूर झाल्या, सगळ्या समस्या दूर झाल्या. तर पिंपळाच्या झाडांनी माझ्या समस्या कशा दूर केल्या? मी थोडं शांत राहिलो. त्याला म्हटलं, हे बघ, मी तुला जे सांगतो ते शांत मनाने ऐक. आपण जेव्हा आंघोळ करतो की नाही, आंघोळ करताना साबण लावायच्या बहाण्याने, अंग धुवायच्या बहाण्याने पूर्ण अंग घासतो, इकडे घासतो, इकडे घासतो, पूर्ण अंग घासतो. तर अंग घासण्याच्या बहाण्याने आपल्या शरीराचं ब्लड सर्क्युलेशन पूर्ण छान प्रकारे होतं. इतका वेळ नसतो आपल्याला शरीरभर हात लावायला, पण आंघोळ करताना आपण शरीरभर हात लावतो. आणि शरीरभर हात लावल्यानंतर आपल्या शरीराचं पूर्ण ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, व्यवस्थित होतं. आणि ते झाल्यानंतर आपण प्रसन्न होतो. आणि प्रसन्न होऊन तू त्या पिंपळाच्या झाडाशी गेला, तिथे दिवा लावला. दिवा अग्नीचं द्योतक आहे, अग्नी सगळ्या विचारांना नष्ट करतं. आणि पिंपळाचं जे झाड असतं, ते पिंपळाच्या झाडाचे खूप रूट्स खूप गहिरे असतात, खूप डीप असतात. म्हणून पिंपळाच्या झाडाशी खूप गुरुत्वाकर्षण शक्ती असते. तू तिच्या सानिध्यात 11 परिक्रमा केल्या, 11 प्रदक्षिणा केला, आणि प्रदक्षिणा करायच्या बहाण्याने तू त्याच्या सानिध्यात राहिला. आणि उरलं सुरलं तू त्याला पाणी समर्पित केलं. आणि पाणी समर्पित करण्याच्या बहाण्याने तू तुझे दोष समर्पित केले, वाकला, झुकला, समर्पित झाला. तर पिंपळाच्या झाडांनी फक्त तुला संतुलित केलं रे, बॅलेन्स केलं आहे. तुझे प्रॉब्लेम, तुझे समस्या पिंपळाच्या झाडांनी दूर नाही केल्या. पिंपळाच्या झाडांनी तुला संतुलित केलं, बॅलन्स केलं. तुझ्या समस्या तूच दूर केल्या आहेत. जसं त्या मुलाला सांगितलं तसंच तुम्हालाही सांगतोय. गुरुसुद्धा तुमच्या समस्या दूर करत नाही, तुमचे प्रॉब्लेम दूर करत नाही. तुमचे प्रॉब्लेम तुम्हीच दूर करता. गुरु तुम्हाला स्थिर करतो, गुरु तुम्हाला बॅलन्स करतो, गुरु तुम्हाला संतुलित करतो. आणि संतुलित माणसाचे प्रयत्न संतुलित असतात, त्याचे रिझल्ट संतुलित येतात. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यात सफल होता. कारण गुरुजवळ खूप मोठं संतुलन असतं, खूप मोठा बॅलन्स असतो. तो प्रत्येक स्थितीमध्ये बॅलन्समध्ये राहतो आणि त्या स्थितीमध्ये तो तुम्हालाही ठेवतो. एक मोठी सामूहिक शक्ती, एक मोठी कलेक्टिव्हिटी तुम्हाला मिळते. आत्ता परवाच इंग्लंडमध्ये एक टीम नावाचे लेखक आहेत. ते माझ्यावरती पुस्तकं लिहून राहिलेत. 2 पुस्तकं झाली, आता 3रं पुस्तक लिहितात आहे. तर त्यांचे प्रश्नही खूप असे विचित्र विचित्र असतात. तर त्यांचा ईमेलनी प्रश्न आला, स्वामीजी, हिमालयात जे गुरु बसलेले आहेत ते समाजाचं काही समाज कल्याण करतात का? समाजावर काही कृपा करतात का? मी त्यांना म्हटलं, अजिबात करत नाहीत. कारण अरे, ते समाजाचा विचारच करत नाहीत, तर समाजाबद्दल कल्याण आणि कृपा कुठून करतील? त्यांना समाजाचा एक विचार सुद्धा येत नाही. ती अशी दुनिया आहे, त्या दुनियेत गेल्यानंतर या जगाचा विचारच येत नाही. माझ्या शब्द एका विचारच येत नाही, तर इथे येण्याचा प्रश्नच नाही. म्हणून तिथे जो गेला ना, तो गेला, तो परतच येत नाही. तर त्याला खूप विचित्र वाटलं की असंही आहे. म्हटलं हो. अरे बाबा, तिथे अशी दुनिया आहे की त्या दुनियामध्ये या समाजाचे विचारच नाही, या समाजाची काही माहितीच नाही. त्या समाजाबद्दल कसे ते कृपा करतील, कसे करतील? तर म्हणे, स्वामी, तुम्ही तर म्हणता की तुम्ही गेला होता हिमालयात आणि तुम्हाला त्यांनी शक्त्या दिल्या. मग हे कसं झालं? त्यांनी तुमच्या माध्यमातून कृपा केली.
मी त्याला थोडं स्पष्ट केलं. हे बघ, जसं एक मोठा धबधबा आहे. समजा तुमचा दूधसागरचा धबधबा. चला, त्या दूधसागरच्या धबधब्यामध्ये तो येऊन तुम्हाला अंघोळ घालेल का? तुमच्या घरी येऊन बाथरूममध्ये? नाही. तुम्हाला जर अंघोळ करायची आहे तर तुम्हाला दूधसागरला जावं लागेल, त्याच्या खाली उभं राहावं लागेल, आणि उभं राहिल्यानंतर तुम्ही उभं राहा का नका राहू, तो वाहूनच राहिला आहे. त्या धबधब्यातनं पाणी पडूनच राहिलं आहे. तो तुम्हाला अंघोळ घालायला नाही वाहत आहे, तो वाहूनच राहिला आहे. त्याचा स्वभाव आहे वाहणं. तुम्ही त्याच्या सानिध्यात गेले, तुम्ही त्याच्याबरोबर गेले, आणि बरोबर गेल्यानंतर त्यांनी तुम्हाला अंघोळ घातली, तुम्हाला स्वच्छ केलं, तुम्हाला पवित्र केलं. असंच आहे. जेव्हा अशा सत्पुरुषांच्या, अशा महान विभूतांच्या सानिध्यात नुसतं गेलं, नुसतं बरोबर गेलं, तरी आपोआप एनर्जी ट्रान्सफर होते, आपोआप शक्त्या ट्रान्सफर होतात. ते देत नाहीत, आपण घेत नाही, काहीही क्रिया घडत नाही, आपोआप होतं. आता आपोआप कसं होतं तुम्हाला सांगतो. समजा जसं एखादी मुलगी आहे, त्या मुलीचं लग्न ठरत नाही आहे. तिने एकदा येऊन तुम्हाला सांगितलं, दोनदा येऊन सांगितलं, तीनदा येऊन सांगितलं की मी लग्नासाठी खूप प्रयत्न करते, मला इकडनं नकार आला, तिकडनं नकार आला. जर तुम्ही सकारात्मक व्यक्ती असाल, तुम्ही संतुलित व्यक्ती असाल, तुम्ही बॅलन्स व्यक्ती असाल, तर आपोआप तुमच्या मनामध्ये सकारात्मक भाव येईल. बिचारीचं लग्न झालं तर बरं होईल, खूप दिवसापासून प्रयत्न करते, बिचारीचं लग्न झालं तर बरं होईल. असं जसं तुमच्या हृदयामध्ये भाव आला, तुमची एनर्जी, तुमची ऊर्जा ट्रान्सफर झाली त्या मुलीमध्ये, आणि त्या मुलीचं लग्न जुळलं, मुलीचं लग्न झालं. तर तुम्ही दिलं का? नाही. तिने मागितलं का? नाही. आपोआप झालं की नाही? असंच प्रक्रिया होते. त्यांच्याजवळ जाऊन तुम्ही फक्त प्रार्थना केली, इच्छा केली की जे मला मिळालेलं आहे ते प्रत्येक माणसाला मिळो, बस ही इच्छा केली. आणि त्या इच्छेला नुसतं त्यांनी पण सकारात्मक दिलं, हां हो हो, बिचाराला इच्छा याची इच्छा पूर्ण व्हावी. तर आपोआप त्या शक्ती ट्रान्सफर झाल्या, ते मागोमाग आले आणि आठवड्यात काम झालं. आता हे कसं दुसरं तुम्हाला सांगतो. कल्पना करा की तुमच्या इथे एक मोलकरणी लक्ष्मी, ठीक आहे, आणि त्या लक्ष्मीचा एक मुलगा आहे. तो मुलगा येऊन काही नाही, जेव्हा ती लक्ष्मी तुमच्या इथे भांडी घासत असते, तो मुलगा काय करतो, तुमच्या इथल्याच फरशीवर 1 2 3 4 5 पाढे लिहित असतो. आणि तिची भांडी घासणं झाली की तो मुलाला घेऊन ती चालली जाते, पुन्हा दुसऱ्या घरी जातो, तेच करतो. तर त्याला अभ्यासात खूप इंटरेस्ट असतो. तुम्ही रोज खिडकीतनं पाहता, लक्ष्मी जेव्हा भांडी घासते तेव्हा मुलगा पाढे लिहित असतो, फरशीवर लिहित असतो. तर तुमच्या मनात इच्छा होते, अरे रे, बिचाराजवळ पाटी नाही आहे, हे घे. तुम्ही बाजारातनं पाटी आणता आठवण ठेवून, त्या लक्ष्मीच्या मुलाला देतं, हे घे पाटी घे, पाटीवर लिही, पाटी पेन घे, तुला इच्छा आहे ना अभ्यासाची, लिही. काही दिवसांनी मुलगा मोठा होतो. मग तुला वह्या नाहीत का? दे, मी वह्या घेऊन देते. पेन नाही का? मी पेन घेऊन देते. तुम्ही तुमच्या मोलकरणीच्या मुलाला सर्व पुरवता. का पुरवता? तो मागतो का तुम्हाला? नाही. तुम्ही देता का त्याला? नाही. तुमच्या हातून दिलं जातं. का दिलं जातं? त्याची शुद्ध इच्छा अभ्यास करायची. तर त्याची शुद्ध इच्छा अभ्यास करायची पूर्ण तुम्ही का करता? कारण कुठेतरी तुम्ही लाथा खाल्लेल्या असतात. तुम्हाला लहानपणी ते मिळालेलं नसतं. जे आपल्याला मिळालं नाही ते प्रत्येकाला मिळो. ज्यासाठी आपण तरसलेलो आहे, पुस्तकांसाठी, ज्या वह्यांसाठी आपल्याला नाही मिळालं ते त्यांना मिळो. जो कोणी प्रयत्न करतो, जो कोणी इच्छा करतो त्याला ते मिळो, अशी इच्छा करून तुम्ही जशी त्याला मदत करता, जशी त्याच्यासाठी तुम्ही कार्य करता, त्याला हेल्प करता, अगदी तसंच आहे. अगदी तसंच आहे. मी पण एक मोलकरणीचा मुलगा आहे की ज्याच्याजवळ शुद्ध इच्छा होती की जे मला मिळालेलं आहे ते प्रत्येक माणसाला मिळो, प्रत्येक माणसापर्यंत पोचो. आणि बस ह्या शुद्ध इच्छेला जसं गुरूंनी पाहिलं, त्या गुरूंनी आपले आशीर्वाद दिले, आपले ब्लेसिंग दिले, तुझी इच्छा पूर्ण हो, तुझ्या हातून सर्व माणसांना मिळो, जी माणसं इच्छा करतील सर्वांना प्राप्त हो. तर हे आपोआप होतात गोष्टी, या कराव्या लागत नाही, कोणी करू शकत नाही, आपोआप होतात. तर भूमी परमेश्वरांनी दिलेली ती देणगी आहे. भूमी परमेश्वरांनी दिलेलं ते तत्व आहे. ज्या तत्वाच्या सानिध्यात गेल्यानंतर, त्याच्यासोबत बसल्यानंतर, त्याच्याशी संबंध स्थापित केल्यानंतर तो तुम्हाला संतुलित करतो, तो तुम्हाला बॅलन्स करतो. पण आजकाल आपण आपल्या आईपासूनच दुरावलेलो आहे. आपण घरात चपला घालून फिरत असतो, ऑफिसमध्ये जोडे घालून फिरत असतो. आपल्या भूमिमातेशी आपला संबंधच राहिलेला नाही. आणि संबंध राहिलेला नाही आहे तर काय होईल? जे घाणेरडे विचार करतो, जे वाईट विचार करतो, जे निगेटिव्ह विचार करतो, जे नकारात्मक विचार करतो, या विचार जायला वाटच नाही आहे. हे सगळे
एकत्र करून राहिलो आहे घाण, एकत्र करून राहिलो आहे विष, एकत्र करून राहिलो आहे कचरा आणि स्टोअर करून राहिलो आहे, साठवून राहिलो आहे डंपर. तर जातील कुठे ते? ते शरीराला नुकसान देतील. तुमच्यात निरनिराळे रोग होतील, निरनिराळ्या समस्या उद्भवतील. आणि तुम्ही म्हणाल माझ्या जीवनात ह्या समस्या आल्या, ह्या प्रॉब्लेम आल्या. त्या प्रॉब्लेम का आल्या आहेत? कारण तुमच्यामध्ये समस्या आहे, तुमच्या आतमध्ये समस्या आहे, म्हणून तुम्हाला समस्या आहे. पण तुम्ही काय करता? बाहेरून समस्या सोडवायचा प्रयत्न करला, आतली समस्या तशीच राहते. आतून समस्या सोडवा. आणि आतून जर समस्या सोडवाल तर तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू शकाल. मी तुमच्या आयुष्यात माझ्यावर अवलंबून राहण्यासाठी आलेलं नाही आहे. माझी इच्छा आहे तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा, तुम्ही सशक्त व्हा, ध्यान करा, मेडिटेशन्स करा आणि तुम्ही तुमचेच गुरु व्हा. भूमितत्वानंतर या मार्गातला प्रमुख तत्व आहे पवित्रता, शुद्धता. पुष्कळ लोकांचं चित्त दोन ठिकाणी भरकटत असतं, दोन ठिकाणी जात असतं. चित्त जायच्या दोन वाटा आहे, दोन रस्ते आहेत, दोन मार्ग आहेत. पहिला, जेवणामध्ये अत्याधिक चित्त, खूप चित्त असतं. मला अशीच फोडणी पाहिजे, मला अशीच भाजी पाहिजे, मला असंच वरण पाहिजे, मला असंच लोणचं पाहिजे, मला असंच पापड पाहिजे. निरनिराळे एक 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 असतात. आणि असे लोक आपल्या बायकांनाही खूप त्रास देतात. अशा नवऱ्यांना काही दिवसाला तीर्थयात्रेवर पाठवून द्या. जेव्हा 4 ठिकाणचे स्वयंपाक जेवतील, 4 ठिकाणचं अन्न जेवतील, 4 ठिकाणच्या पोळ्या जेवतील, तर आपोआपच सगळं भाव सुटून जाईल. महाराष्ट्रामध्ये काही तीर्थयात्रा अशा आहेत, या तीर्थयात्रेमध्ये 5 घरची तुम्हाला भिक्षा मागायची असते आणि ती भिक्षा मागून तुम्हाला पुढे जायचं असतं. तर आता विचार करा ना, 5 बायकांच्या हातचा स्वयंपाक खाल, 5 बायकांचं अन्न खाल, तर त्याला चव राहणारच नाही. वेगळ्या वेगळ्या भाज्या असतील, वेगवेगळं वरण असेल, वेगवेगळ्या पोळ्या असतील. त्याचा उद्देश एकच आहे की तुमचं चित्त जेवणातनं निघून जावं. कारण अत्याधिक चित्त जेवणामध्ये मनुष्यांचं जात असतं. तर चित्तशुद्धीसाठी आपल्या जेवणावर नियंत्रण करा, आपल्या चवींवर नियंत्रण करा, आपल्या स्वादांवर नियंत्रण करा. आणि दुसरं, चित्त जातं बायकांमध्ये. पुरुषांचं बायकांमध्ये अत्याधिक चित्त असतं आणि ते चित्त जाऊन ते आपल्या चित्ताला नष्ट करत असतात. कुंडलिनी शक्ती पार्वती स्वरूप आहे, देवी स्वरूप आहे, स्त्री स्वरूप आहे, स्त्री शक्ती आहे. आणि एका स्त्री शक्तीची उपासनेची सुरुवात करत आहात तर स्त्री शक्तीच्या बद्दल आदर ठेवा, रिस्पेक्ट ठेवा. एका स्त्रीचा अनादर करून एका स्त्रीला प्रसन्न कधीही केलं जाऊ शकत नाही. एक वेळा एखाद्या चोराची कुंडलिनी जागृत होऊ शकते, तुमची नाही. त्या चोराचं तर नाभीचक्र पकडलेलं हो, तुमचं तर मूलाधारच भरलेलं आहे, आधारचक्रच खराब आहे. तर बिल्डिंग उभी राहणार कशी? तर तुम्हाला स्वतःला ॲनालिसिस करा. तुम्ही तुमचा स्वतःचा विचार करा की माझ्यामध्ये बायकांना पाहून वाईट विचार येतात का आणि काय येतात. येतात तर ते कसे दूर होतील? ते फक्त ध्यानाने दूर होऊ शकतात, प्रार्थनेने दूर होऊ शकतात, प्रेयरने दूर होऊ शकतात. स्त्री उपभोगाची वस्तू नाही आहे. स्त्री एक शक्ती आहे. तिला तुम्ही शक्ती मानाल तर तुमच्या जीवनात शक्ती येईल. तुम्हाला उपभोगाची स्त्री मानाल तर उपभोग राहील, तिथंच सीमित राहील, शक्ती स्वरूपा नाही होऊ शकत. पण जर शक्ती स्वरूपा व्हावी असं वाटत असेल तर स्त्रीला तुम्ही शक्ती समजा. जसं समजाल तसंच तुमच्या आयुष्यात होईल. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. एक कुंभार होता. त्या कुंभाराचा एक मुलगा होता. तो कुंभार बिचारा म्हातारा मडकी बनवायचा आणि कुंभारचा मुलगा ती मडकी घेऊन गाढवावर विकायला जायचा. एक गाढवीण होती, तिच्याबरोबर मडकी ठेवायचा तिच्यावर आणि घेऊन जायचा. गावात जायचा, विकायचा, परत यायचा. काही दिवसांनी तो मुलगा तरुण झाला. तरुण झाल्यानंतर बापानी त्या मुलाचं लग्न ठरवलं आणि लग्न ठरवल्यानंतर मग
त्या मुलामध्येही चेंज आला, मुलामध्ये बदलाव आला. त्या मुलामध्ये बदलाव आला की तो गाढविणीलाच म्हणायला लागला, "अरे धन्नो, अरे रूपवती, अरे स्वर्णसुंदरी." असं त्या गाढविणीला रोज म्हणायचा आणि रोज घेऊन जायचा. गाढविणी मस्त कान हलवत हलवत त्याच्याबरोबर जायची. खुश होऊन जायची, "आज स्वर्णसुंदरी म्हटलं मला." आणि काही दिवसानंतर ही बातमी पूर्ण गावभर पसरली. "अहो, अहो, त्या कुंभाराचा मुलगा वेडा झाला हो, गाढविणीला स्वर्णसुंदरी म्हणतो, रूपवती म्हणतोय." हळूहळू ती बातमी त्या कुंभाराजवळ पोचली. कुंभाराने विचारलं मुलाला, "का रे बाबा, मी ऐकलंय ते खरं आहे का?" "काय झालं बाबा?" म्हणे, "मी असं ऐकलंय की तुझं लग्न जेव्हापासून ठरलं तेव्हापासून तू वेडा झालाय." तर म्हणे, "का? काय केलं मी वेड्यासारखं?" तर म्हणे, "तू गाढविणीला स्वर्णसुंदरी म्हणतो, गाढविणीला रूपवती म्हणतो." तर मुलाने उत्तर दिलं, "बाबा, माझ्या आयुष्यात फक्त ही गाढविणच आहे हो. जर मी या गाढविणीला गाढवीण गाढविण म्हणलं आणि उद्या जर बायको आली आणि तिला गाढवीण म्हटलं, ती जोड्याने हाणेल मला. तर म्हणून मी मला स्वतःला संस्कारित करतोय, गाढविणीला म्हणतोय स्वर्णसुंदरी, रूपवती. तर सवय लावतोय हो बायकोची. बायकोची सवय नाही मला. मला गाढविणीबरोबरच जन्म गेलाय माझा." "अरे, तर लग्न करायच्या आधी तुम्ही पण बायकांची सवय लावा, कसं बोलायचंय ते, आणि मग लग्न करा. नाहीतर गाढविणीला गाढवीण म्हणाल, ती लाथा हाणेल." तर जसं तुम्ही भाव ठेवाल, जसं तुम्ही द्याल, तसंच तुम्हाला परत मिळेल. तुम्ही तिला स्त्री शक्ती समजलं, स्त्री शक्ती मिळेल. स्त्रीचा जन्मच खूप मेहनतीने, खूप जिद्दीने, खूप लढून, खूप झुंजारपणे झालेला असतो. जेव्हा ती गर्भात येते, तेव्हा गर्भात सुद्धा काही लोक तिची हत्या करतात, भ्रूण हत्या करतात. कारण का? आमच्या सायन्सच्या आविष्कारांनी त्यांना कळून जातं की गर्भामध्ये मुलगी आहे. टेस्ट, त्या टेस्टनी कळतं की गर्भात मुलगी आहे. जशी मुलगी कळली ते तिची हत्या करतात, भ्रूण हत्या करतात. ते पाप त्या आईवडिलांना फेडावं लागतं. काही वेळा गर्भात आईला, बाबांना कळतं की मुलगी आहे, तरी ते दोघं हत्या करत नाहीत, पण स्वागतही करत नाहीत, खुशीने तिला स्वीकार करत नाहीत. तरी ती निराश होते का बिचारी? नाही होत. तरी ती वाढते, आपला स्वतः जन्म घेते आणि स्वतः वाढते. म्हणजे स्ट्रगल करणं. कोणाला आपलं येणं आवडो न आवडो, लोकांना आपला जन्म हवा असो नका असो, ती जन्म घेतेच. अशी जिद्द तिच्यापासून सुरुवातीपासून असते. अगदी जन्मापासून बाईमध्ये एक जिद्द असते. म्हणून ती काटक असते, म्हणून ती मजबूत असते. पूर्ण समर्पण, ध्यानाचा पूर्ण आधार स्त्री शक्ती आहे. स्त्री शक्तीवर पूर्ण जगात हे अवलंबून आहे. सगळ्या जगामध्ये प्रत्येक सेंटरमध्ये कोणी ना कोणी स्त्री आहे. विना स्त्रीचं कोणतंही सेंटर नाही. समर्पण ध्यानात स्त्रीला खूप जास्त आदर आहे, खूप जास्त रिस्पेक्ट आहे. कधी कधी तो बाहेरही प्रदर्शित करतात, बाहेरही दाखवतात. फक्त मी मौन याच्यासाठी राहतो की आज बाहेर दाखवतात, ते उद्या आतून करतील. आत्ता आंतरराष्ट्रीय महिला वर्ष झालं होतं. त्या दिवशी आश्रमात सगळ्या पुरुषांनी स्वयंपाक केला. कल्पना विचित्र वाटली ना? सगळ्या पुरुषांनी स्वयंपाक केला आणि अगदी रांगोळ्या वगैरे घालून सगळ्या बायकांना जेवायला घातलं. त्यांचा सत्कार केला, त्यांचा सन्मान केला. मी त्यांना म्हटलं, हे जे शरीराने केलं आहे एवढंच पुरे नाही आहे. त्या स्त्रीला स्त्री शक्ती माना. हे बाहेरून करताय चांगलं आहे, पण बाहेरून करण्याच्या बरोबर आतूनही होऊ द्या. तुमच्यामध्ये तो भाव असू द्या. जोपर्यंत तुमच्यामध्ये तो भाव निर्माण होणार नाही, तोपर्यंत ती घटना घटित होणार नाही. आणि बायकांना रिस्पेक्ट देऊन, बायकांना आदर देऊन तुम्ही बायकांवर काहीही उपकार करत नाही. त्यांना सांगितलं, अरे बाबा सायकल चालवता की नाही? तर सायकल चालवताना दोन्ही चाकात हवा बरोबर आहे की नाही पाहता की नाही?
पुढच्या चाकात हवा कमी आहे तरी चालवता का नाही? भरताच ना. तर ते काय तुम्ही पुढच्या चाकावर उपकार करताय? नाही, तुम्ही स्वतःवर उपकार करताय की तुमची सायकल संतुलित राहिली पाहिजे. तसंच बाईला सबल करून, स्त्रीला सशक्त करून, स्त्रीला मजबूत करून तुम्ही स्त्रियांवर उपकार नाही करत आहे, तुम्ही समाज संतुलनाचं काम करताय, बॅलन्स करताय. आणि जोपर्यंत स्त्री लुळी पांगळी आहे, कमजोर आहे, तोपर्यंत समाज अधुरा आणि लंगडा आहे. जर समाज संतुलित करायचा असेल, समाज बॅलन्स करायचा असेल, तुम्हाला वाटत असेल की समाज संतुलित व्हावा, तर स्त्रीला स्त्री शक्ती समजा. तुम्ही समजून फक्त पहा, तुमच्या जीवनामध्ये एकदम चेंज येईल, एकदम बदलाव येईल. तुमचं घर बदलून टाकेल ती. इतकी पॉवर, इतकी शक्ती तिच्यामध्ये. त्याचा अनुभव घेऊन पहा, प्रयोगच करून पहा ना. 1 महिन्यातनं एका रविवारी स्वयंपाक तुम्ही करा. एक दिवस तिला रेस्ट द्या. तिला म्हणा आज एका रविवारी रेस्ट. तुम्ही देऊनच पहा, तुमच्या घरामध्ये चेंज येईल, घरामध्ये बदलाव येईल. ती मरते. फक्त तिने केलेल्या कृत्याचा, तिने केलेल्या कर्माचा, तिने केलेल्या कार्याचा मोबदला मागत नसते. फक्त त्याचा अहसास तुम्ही करून दिला की तुम्हाला त्याचा अहसास आहे, तिच्या समस्याची जाणीव आहे, तिच्या प्रॉब्लेमची तुम्हाला जाणीव आहे, तुम्हाला माहिती आहे तिला काय त्रास आहे. फक्त अहसास हवा आहे, हो, आणखीन काही नको आहे. तेवढा तुम्ही अहसास करून द्या, ती जग जिंकून दाखवेल. आणि नुसतं भारतात नाही, जगामध्ये सगळीकडे स्त्री शक्ती कार्यरत आहे. सगळीकडे त्याच सगळे कार्य करतात. आणि नुसतं ही भारताची समस्या नाही आहे. आपण आंतरराष्ट्रीय महिला वर्ष मनवून राहिलं आहे, महिला दिवस मनवून राहिलं आहे. याचा अर्थ आजही आंतरराष्ट्रीय स्तरावरही स्त्रीला बरोबरीचा दर्जा प्राप्त नाही आहे. आणि जोपर्यंत तो दर्जा तिला मिळत नाही आहे, जोपर्यंत ते स्तर तिला मिळत नाही आहे, तोपर्यंत आपली स्थितीही एक पंचर झालेल्या चाकासारखी राहील. जर आपली सायकल व्यवस्थित चालवायची असेल, आपलं जीवन संतुलित चालवायचं असेल, आपलं जीवन बॅलन्स चालवायचं असेल, तर तुम्ही स्त्री शक्तीला बरोबर घेऊन चाला, सोबत घेऊन चाला. तिच्यामध्ये अपार क्षमता आहे, अपार ताकद आहे. 2 प्रकार आहे त्याच्यात. एक पुरुषाचं शरीर ज्याला खजाना मेहनतीने प्राप्त करायचा आहे. म्हणजे शब्द समजा, पुरुषाचं शरीर ज्याला खजाना मेहनतीने प्राप्त करावा लागतो, आणि एक स्त्रीचं शरीर जिच्यामध्ये जन्मजात खजाना असतो, फक्त तिला माहिती नसतं. तिला तिच्या गुणांबद्दल जानकारी नसते, माहिती नसते. तुम्ही फक्त तिला माहिती करून द्या. जशी तिला तिची माहिती होईल, तुमचं आयुष्य बदलून देऊ शकते. तर स्त्री शक्तीला संतुलित केल्याशिवाय, बॅलन्स केल्याशिवाय आपलं जीवन सफल, संतुलित आणि बॅलन्स होऊ शकत नाही. आणि हा मार्गच स्त्री देवतेचा आहे, स्त्री उपासनेचा आहे. म्हणून स्त्री शक्तीचा आदर याच्यात अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत तो आदर करण्याचा भाव आपल्यामध्ये येत नाही, आपली प्रगती या मार्गात होऊ शकत नाही. काही साधक आहेत, मला माहिती आहे, खूप चांगले ध्यान करतात, खूप चांगलं मेडिटेशन्स करतात, पण त्यांच्या मनामध्ये अजून स्त्रींच्या प्रती तेवढा भाव यायला हवा, तेवढा आलेला नाही आहे. तो गुरु काहीही हातेली लावू शकत नाही. एक लिमिट आहे, एक सीमा आहे. तोपर्यंत तो साधकाला डेव्हलप करू शकतो. त्याच्यानंतर त्याच्यातलेच भाव, त्याच्यातलेच दरवाजे त्यालाच खोडावे लागतात, त्याच्याच खिडक्या त्यालाच उघडावे लागतात. जितक्या उघडतील, जितका ओपन होईल, तितकं त्याच्याच आयुष्यात चांगलं होईल. आपण सर्व आपलं
कमंडलू स्वच्छ कराल, आपलं कमंडलू पवित्र कराल, आपलं चित्त शुद्ध कराल आणि चित्त शुद्ध करून मग अमृत मागायची आवश्यकताच नाही आहे. अमृत ग्रहण करायची आवश्यकताच नाही आहे. जशी बाटली उलटी केली त्याबरोबर जशी घाण बाहेर पडली त्याबरोबरच शुद्ध हवा आतमध्ये प्रवेश तशीच करून जाते. शुद्ध हवेला सांगावं लागत नाही, ये ये आत ये, सांगावं लागत नाही. तसंच परमेश्वर प्रत्येक कणाकणामध्ये, प्रत्येक अणुरेणूमध्ये तुमच्या आसपास भरलेला आहे. तो परमेश्वर तुमच्या आतमध्ये यायला आसुसलेला आहे, येणं चाहतो, पण तो तोपर्यंत येणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमचं चित्त शुद्ध करत नाही, तुमच्यातली घाण तुम्ही बाहेर सोडत नाही, तुमच्यातलं विष तुम्ही बाहेर फेकत नाही. तर आसपासनं ही प्रक्रियेला सुरुवात करा की जे काही आहे ते आज इथे सोडून द्या, पूर्ण कमंडलू स्वच्छ करून द्या, कमंडलू पवित्र करून घ्या. तर तुम्ही पाहाल या 8 दिवसातच तुमचं आयुष्य बदललेलं असेल. तुमचं आयुष्यचा महाकुंभ, अमृताचा महाकुंभ तुमच्याच आतमध्ये आहे. फक्त तो तुम्हाला माहिती नाही आहे. त्याची माहिती तुम्हाला 8 दिवसात होईल. ते तेव्हा होईल जेव्हा तुम्ही तुमचा कमंडलू पूर्ण स्वच्छ कराल, पूर्ण पवित्र कराल, पूर्ण खाली कराल. आणि खाली झाल्यानंतर कुठेही देव शोधावा लागणार नाही. हो, देव तुमच्याचमध्ये आहे, आतमध्ये लपलेला आहे, आतमध्ये बसलेला आहे. आता जसं एक दगड आहे, त्या दगडात एक मूर्तिकार छिलून 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 त्या दगडामधनं एक रामाची सुंदर सुबक मूर्ती बाहेर काढतो. तर त्या शिल्पकारनी राम त्याच्यात घातला का? नाही. राम त्या दगडामध्ये लपलेला होता, छुपलेला होता. त्या शिल्पकारांनी रामाच्या व्यतिरिक्त जितके फालतू दगड होते ते सगळे छिलून 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 काढून टाकले. आणि काढून टाकल्यानंतर आतमधनं राम प्रगट झाला. तसं तुम्ही पण ते दगड हा ज्याच्यात प्रत्येकामध्ये परमात्मा छिपलेला आहे, प्रत्येकामध्ये राम छिपलेला आहे. मी एक शिल्पकार आहे जो 8 दिवसात छिलून 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 तुमचा सगळा कचरा बाजूला करीन. तर तुम्ही अनुभव कराल की देव तुमच्यामध्येच प्रगट झालेला आहे. नमस्कार. उद्या स्वाधिष्ठान चक्र आहे आणि स्वाधिष्ठान चक्राचा संबंध विचारांशी आहे, डायबिटीसशी आहे, रोगांशी आहे. ते उद्या आपण या चक्रावर खूप विस्तृत रूपमध्ये बोलू. आपण सर्वजण या, ही इच्छा. नमस्कार.